हरिः ओं श्री गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः श्री वेदव्यासाय नमः श्रीमद्भगवद्भीमतत्त्वान्तर्गत रामकृष्ण वेदव्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः जयति हरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तः सज्जनानां निखिल गुणगणार्णो नित्य निर्मुक्त दोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः गिरमच्छो गृभवार्णवेन जमनो भीष्टं दिशामीति यः सम्यक् ज्ञापयितुं करेण कलसन्मन्थानमन्येन च रम्यं दामदन्महे शरदग्रामश्रीवदन्कृतिः कर्मन्दीश्वरभक्तिबन्धनवशः प्रीतोऽस्तु कृष्णप्रभुः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। अरुणाम् अतिपीतवाससां कृतचारुभूषणाम् अतिरम्यभुश्चतुर्भुजाम् अनिशं नौमि महारसां शुभां। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। ब्रह्मान्ता गुरुवस्साक्षादिष्टं देवं श्रीहरिः आचार्य श्रीमदाचार्य सन्तुमि जन्मजन्मनि। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम्। नमगे सर्व कुटुंब रक्षण ಕೆಲಸರೆ ಹೃದಯವಾಲಯ ಸಂವಿಧಾನಾಂತು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೊಡುಗೆಯುಂಟು शीति हंगाचे स्थानांत विराजमान दरसरे चतुर्वेद संविधानांत रीति प्रार्थना ಕೊಡುಗೆಯುಂಟು शीति हंगः सर्व पुराण इत्यादि पर अनुग्रह केलले श्री वेदव्यास देव के देवले संविधानांत वंदन कोर्नु विद्यागुरु वंदन कोर्नु ऋषि जंगले संस्थान देव ऋषि संगले समस्त गुरुवर्यांगे संविधानांतु अभिवादन पूर्वक शिरसाष्टांग प्रणाम अर्पण करून घेऊन 5 दिवसाक मी सर्व हंगा हे पुण्यक्षेत्रांतु ಒಟ್ಟು ಬೆಳೆದ ಸರಿ ಹಂಗೇನೆ ದಾಸವರೆಂಡಿ ಸತ್ತಕ್ಕಸನೆ ಮಾಡಲಿ ಮಾನವ ಜನ್ಮ ದೊಡ್ಡದು ಇದನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಲು ಬ್ಯಾಡಿ ಹುಚ್ಚಪ್ಪಗಡಿದ ತನ್ಯಂಕ ಚಾಂಗ ಜಾವಸಲ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಿಲ್ಲ तवे कशी संग्रामने कोण विष्णुन संग्रामने संगतनी तसले कर्म संदरी उटूची एक अंगले समस्त जीवराशी कलरी 84 लक्ष विधाचे जीवराशी असते तंतु श्रेष्ठदानसिद्ध सरे जीव म्हणून संगरे मनुष्य जन्म कितकी जन्मांतमी दुःख अनुभवून घेऊन ही तसंख्येक केलंसले एडेन केलंसले पुण्याफल करताना आमचं देव कसं करता म्हणून संगरी मनुष्य जन्म आठवून तो चांग जाऊन सिंचले धर्म साधन करी म्हणून सांगून घेऊन आम पेटवून देते तत्रापि जन्म शतकोटिषु लभते भुवि मानुषत्वं म्हणून कितकी जन्म कोटी म्हणलाका समूह म्हणून गेले तर कितकीची जन्म घेऊन तदनंतर आमका हे होईतो मानुषत्व मनुष्य जन्म म्हणते तत्रापि दुर्लभतरं खलु भो द्विजत्वं तंतु अत्यंत कठीण कंचे सुंदरी द्विजत्व म्हणली द्विज म्हणली ब्राह्मण हे ब्राह्मण अंतु एक समाज अंतर्गत जन्म मडकादर समेत कितकी आम्ही पुण्य कोरनस्कर तंतु यांगे एक विशेष प्रयती द्विज म्हणलं ब्राह्मण द्विज म्हणून संगरे द्वाभ्याम जायते द्विजय द्विजः म्हणजे दोन पडी जन्म क्या पोरजन कशी ते दोन पडी जन्म संगरे एक औषध गर्भांतु असून घेऊन तदनंतर कसं जन्म दत्तात आता प्रथम जन्म तदनंतर उपनयन समोर एक आम्ही करतात संस्कार ते उपनयन संस्कार करताना त्या दिवसात भेटत असेल एक द्वितीय जन्म कसं तरी जमका द्विजय म्हणून तसंच ते एक द्विजत्व मिळत आलेलं समेत किती जन्मांतु पुण्य पूर्ण असतात तशी केलं मात्र आमका चांग जावसन हे एक ब्राह्मण्य आमका मिळते कारण केवळ ब्राह्मण तुला जन्म आयला पूर्व तर आम्ही कशीची अशेत नाही कसं लेखणारे एक अंगेले कसं त्यांचे एक संका मंगलरी कसं की एक आम्ही स्थाना पावली म्हणले उद्योगान तदनंतर आम्ही काम करण्याची बसते म्हणून
त्या स्थानात च्यूत येतं, त्या स्थानात कोण घेऊन आम्ही तो घेतोय. जशी की आमचे विजत्व मेळ्ळा म्हणून सांगून घेऊन ब्राह्मण्य असं म्हणून सांगून घेऊन आम्ही अशीच व्यर्थ करून गेली म्हणून फक्त सांगितलं सर आहे आम्ही कर्म अनुष्ठान करणे म्हणून ते एक ब्राह्मण्य करून घेऊन आम्ही त्या वंश असल्या समेत त्यांचं लोक आम्ही चुटत असतात. त्याच्या ರೀತಿ त्यांनी म्हणाली मानव जन्म ದೊಡ್ಡದು, ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ म्हणून सांगितलं सर अत्यंत श्रेष्ठ ते हाड ಮಾಡಬೇಡಿ तुम्ही अशीची व्यक्त करून घेऊ नकाची सर संदरी एक उदाहरण सांगतात. एक मनुष्याक अमृत मिळालं, अमृत मिळून घेऊन त्यानंतर ते आणि हा ते अमृत स्वीकार करता म्हणून सांगून घेऊचे वक्त म्हणताना ते अमृत म्हणून सांगितलं असेल कोण व्यर्थ झाले म्हणून झाली जितले एक मनावितरांना पश्चाताप करतात. तशीची आमगे ह्या एक मनुष्य जन्म अंतू मिळवतात ना यांतू ब्राह्मण्य मिळवतात ना आमका अमृत म्हणून सांगितलं असेल देवानं त्याला हाण डबरलं तसं आम्ही ते अनुभव करणे झाले आम्ही ते व्यर्थ जाऊन घेऊन ते कचेरी ते उपयोग करणे म्हणून झाली आमच्या जीवनामध्ये आम्ही पश्चाताप करता म्हणून कधीर आमका दासवरेण्याने एಚ್ಚರಿಕೆ ಬೇಕಾಗಿದೆ. अशी आमगे जीवन सार्थक्य करता झाली. परंतु विशेष कसं नाही म्हणून सांगली आम्ही ब्राह्मण म्हणून सांगितलं ना आम्ही कितले कर्म कसं कसं आमचं सांगला म्हणून सांगली आम्ही गौडसारा सुद्धा ब्राह्मण म्हणताना षटकर्मी ब्राह्मण म्हणून आम्ही अशीच त्यांचे ब्राह्मण नाही पडत. गौडसारा सुद्धा ब्राह्मण म्हणून सांगता झाली आमकां हे परशुराम सृष्टी घेऊ का झाली हे गोमांतक जनक आपण म्हणत कोण आमका साक्षात परशुराम देवान आमका म्हणत म्हणताना देवाला एक अवतार परशुराम भार्गवराम म्हणतात तसं ते एक देवान आमका दशगोत्रीय ब्राह्मणांक आपण हाण घेऊ अर्थात गौडसारा सुद्धा ब्राह्मणांक आपण हाण घेऊन आमका षटकर्म म्हणून समजून घेऊन आमका त्यांनी अनुग्रह केला. कसं ते षटकर्म म्हणून सांगली दोन्ही प्रथम सांगताली अध्ययन आणि अध्यापन म्हणून समजून आमका वेद अध्ययन करूचे अधिकारी असत तशी वेद शिकोवचे अधिकारी असत अध्यापन करूचे अधिकारी असत तशीची यज्ञ करूचे तसं अधिकारी असत यज्ञ करोत तसं अधिकारी असत ताका यजन याजन म्हणून समजून म्हणतात. तशीची दान आणि प्रतिग्रह म्हणून समजून दान करूचे तसं अधिकारी असत दान प्रतिग्रह घेऊचे तसं अधिकारी आमका अनुग्रह केला. म्हणताना असं ते सहकर्म आमकां मुख्य जावन घेवन दवका तसले एक कर्म म्हणून सांगून घेवन म्हणून आमकां सांगितलं तसं कार्य म्हणटाना आमी हात दुखून घेवन चूत जावचे नज्ज आशिल्ले जाल्यार आत्ता कालमान आमकां कसं की एक आमगे दौर्भाग्यवशात तांतूं दुखून आमी चूत दत्तशे बरो जाल्यार दल्लर समेत तांतूं दुखून पूर्ण भ्रंशदायनाशी रक्षण करतले परमात्मच आमकां आमकां आमगेल धर्मपीठ आसा आमकां आमगेल भटमाम आसाची आमकां आमगेले हित सांगतले तसले जन आसाची गुरू आसाची तांगेर मुखांतर जावन घेवन आमी अनेकेत तांचे मुखांतर अभिवृद्धी करून घेवचेक कारण जाता. अशी आमकां षटकर्म ब्राह्मण म्हणून समजून म्हणलें. तांतूं सांगितलं तसं कसं नाही म्हळ्यार वेद अध्ययन करता म्हणून वेद अधिकार म्हणून समजून पिंगड कोणाकची वेद शंका म्हणून सांगली शूद्रांक अधिकार ना स्त्रियांक अधिकार ना अशें आसतना वेद म्हणून सांगितलं तसले अधिकार पुरुष वर्गाक दिला ते यत्न करचे म्हणून सांगली वेदाध्ययन अधिकार सिद्ध्यर्थ म्हणूची संकल्प त्या खंयचेक म्हळ्यार उपनयन म्हळ्यार मुंजी करतना बापसून उज्व जांगेर बसकरून घेवन सुमुहूर्त चेरी ताणें गायत्री मंत्र उपदेश दिवंक जाले. म्हणटना गायत्री म्हणून सांगतना तसंच ते एक अत्यंत श्रेष्ठ जावन जालें. तसंच ते गायत्री मंत्र उपदेशू दितलेकय जबाबदार आसा घेतलेके जबाबदार आसा. कशी म्हणून सांगली एक गायत्री मंत्र उपदेश दिवका जाल्यार आमगेले कितलेची गायत्री मंत्र केले जाल्यार पुण्या फलस काम कलेक म्हणारी आमकां आमगेले मालगडेन एक खांदेर जन्नू गांव घेवन तदनंतर त्या दिवस करून घेवन आरंभ करून घेवन प्रति दिवस स्वात्म उद्धार घोषकर जावन घेवन गायत्री मंत्र जप करावी प्रातः कालाचेरी मध्याह्न कालाचेरी सायंकालाचेरी आता प्रातः काल मध्याह्न काल उठून जावन संध्यावंदन करताली अशी करून घेवन प्रतिनित्य आमी गायत्री मंत्र जप करून घेवन आमकां विशेष जावन घेवन देवाला अनुग्रह संपादन करचे जबाबदार दिला.
म्हणताना एक गायत्री मंत्र उपदेश दिवकादर समेत त्याला तिथलेच गायत्री मंत्र ताणे कोर्नच का गायत्री मंत्र स्वीकार केल्यानंतर समेत त्या वटून प्रतिनित्य गायत्री मंत्र चुक्कनाशी सांगून घेऊन येऊ का म्हणताना असल ते वेद रक्षण ಕೊಡ್ತದಲೆ ಪ್ರಾಥಮಿಕ ಹಂತ तशी आम्ही वेदने पुरा शिक्का म्हणले वेदांत पुरा अनेक विचार सांगला जर तंतु कसं दत्ता म्हणून सांगणारी प्रति एक वेदाक तीन अर्थ म्हणसतगे त्रयोर्थ सर्व वेदेषु म्हणून म्हणताना वेदांत तीन अर्थ म्हणताना एक अर्थ करचे ग जमका ऐक्य कालमानांतू अर्थदाय तसे असताना तीन अर्थ करचे म्हणताना पूर्वजनी विमुख जावचे आरंभ केले तंतु कसने सांगेल तसले आमक मना वचना आम्ही खंचे एक विचार असे करू आमक ते विचार कळल्यार मात्र उपयोग करतात आता मोबाईल उदाहरण आहे आता कालमान संकट मोबाईल म्हणून सांगितलं तसले आमका ऑपरेट करू कळल्यार मात्र आम्ही तंतू विद्यार गुड्डून घेऊन असतात तंतू अवघड प्रत्येक कुळाचे आरंभ करता आम्ही आमकां मोबायलाची जी गंध गाडी ना म्हणलें ते ताजीच नासता हांव मिगेतलें नासता ताजे वेरे हांव पळोवचें काही वचना प्रवृत्त जावचें काही वचना तशीच वेद म्हणून सांगितलें तेन्ना वेदाचे अर्थ कळ्ळे म्हणटारी हांव कसले प्रवृत्ती करता म्हाका तांतू दुखून घेवन कसनेची अर्थ साधन जायना हांव खंयचे रितीन हांव तें एक शिकचे मुखारी असल पुरा मना भितरी चिंतन येयन तेन्ना ते वेदव्यास देवाक कळ्ळी काही तशें आसतना तांणी कसन केल्लें म्हळ्यार अष्टादश पुराण म्हळ्यार 8 पुराण आमकां तांणी अनुग्रह करून दिल्ले उपपुराण म्हणून समोर विंगड आसा जाल्यार महापुराण म्हणून घेतना ಒಟ್ಟು ಅಷ್ಟಾದಶ ಪುರಾಣಾನ ಕರ್ತ ಸತ್ಯವತಿ ಸುತಃ ಸಂಗಮ ಕಸಲ್ತೆ ಅಟ್ರ ಪುರಾಣ ತನ್ಯಂಕ ಅನುಗ್ರಹ ಕೊಂದಿಲ್ಲ ಅಟ್ರ ಪುರಾಣ ಅನುಗ್ರಹ ಕೋರ್ನು ಪ್ರತ್ಯೇಕ ಪುರಾಣ ಅಂತಲ ರೀತಿ ಅಂಕ ಜಾವಕ ಜಲ್ದಸಲೆ ಕಥಾಭಾಗ ರೂಪಾರಿ खंयची रीती एक काणी सांगून घेवन आमकां अर्थ जावप तशी बळकागी तशीच आमकां सांगचे आरंभ केले अशी सांगता जाल्यार चेडवांक आयच्या कालमानांत वस्तू उणी जाल्यात एक चेरडाक ओळख हावें अशें पुरो अथवा चेरडाक रवेतन अशें पुरो ते चेरडाक आवसून अशें पुरो अथवा खंयचे मलगड अशें पुरो तांणी काणी सांगची आशिल्ली काणी सांगून घेवन तांकां ते काणी भितर बुडोवन घेवन तात नंतर तांणी खंयचे रितीन तांणी ते केल्ला म्हणून सांगून घेवन कोणाक कळना म्हण तितले एक हट करना अशी तांणी खवतशी दत्त आशिल्लें म्हणटना एक काणींतू तितली शक्ती आसा तसंच ते कथाभाग रुपारी तांणी आमकां अनुग्रह करून दिल्ले तंतू अनेक पुराणांनी पुरा आसा मार्कंडेय पुराण म्हण आसा मत्स्य पुराण म्हण आसा ते भविष्य पुराण भविष्योत्तर पुराण म्हण आसा अशी अनेक पुराण इत्यादी पुरा सांगून घेवन तंतू अनेक पुराणांतून रायो म्हणून म्हणटाली पुराणांतू श्रेष्ठ जावन म्हणटा आमी तसंच ते एक स्थानारी आमकां दिलं तसले अत्यंत अमृत तुल्य जावन आशिल्ले तसले ग्रंथाची श्रीमद भागवत महापुराण म्हणून तांणी आमकां अनुग्रह करून दिले ते भागवत पुराणांतू विशेष जावन घेवन अनेक अवतार विचारणी पुरा येतात तंतूय विशेष कसने म्हणून सरी कृष्णालयाची काणी इत्यादी पुरा येवंक तसले कृष्णालय विषयान येवंक तसले कृष्णालय बाल्य लीला आमी ऐकूका म्हणून जाल्यार कृष्णालय बाल्यांत केलें तसले अनेक असुराक संहार करून घेवन उद्धार केले तसले विचार आमी पळोवका म्हणून जाल्यार आमकां मुख्य जावन घेवन मेळटा तसलेची श्रीमद भागवत महापुराण तंतूय म्हणजे दशमस्कंद म्हणून समजून घेवन अत्यंत श्रेष्ठ असं ते भागवत पुराणांतू प्रथम जावन घेवन सांगताली कसं नाही म्हळ्यार एक हे भागवत म्हणून सांगता कसं नाही म्हणून सांगल्यार निगम कल्पतरोः गलितं फलं म्हणून सांगता एक वाक्य भितर सांगतात आमी भागवत म्हळ्यार कसं नाही म्हणून सांगल्यार निगम म्हळ्यार वेद वेद म्हणून सांगितलं तसले कल्पतरू म्हळ्यार एक मड्डेर उक्ते ताजे दुखून घेवन पडत तसली एक फलाची श्रीमद भागवत महापुराण सांगून घेवन ते फल म्हणून सांगितलं तसले चांगस्के वायट आसा म्हणून आमकां अशी पळोवपाक जाल्यार रामायणांत पळयतना शबरीन रामार आगमन निरीक्षे करता करताची प्रति दिवस एक लोकाचे गोर काडचे ताजे आस्वाद करचे म्हळ्यार आमी देवा दिवंक तसले चांगस्य की ना म्हणून सांगून घेवन तसली एक भावंतीन दवन घेवन पडयलें म्हणटना ते एक निगम दुखून वेदा दुखून मेळत तसली एक फल चांगस्य की ना अशी एक मना भितर एक प्रश्न येयलो तांणी म्हणटा ती शुकमुखाद अमृतद्रव संयुतम शुक म्हणून सांगल्यार कीर गिडी कन्नडान म्हणटा तसंच ते कीर म्हणून सांगिल्लें तसले ते निगम दुखून घेवन पडल तसले तसले एक भागवत म्हणून सांगिल्लें एक फल आसा ते फल आस्वाद केला पडयला
रुचिकस्य समोंग पडेलाकैते किराण पिबत भागवतम रसम तुम्ही रस पियाली असं नाही म्हणून सांगणारी आम्ही 5 दिवसाक अनेक विधाचे ज्यूसनी पुरा पितात फ्रूट ज्यूस पितात अनेक खुशी जाता पितात जाल्यार ताचे निमित्त आमकां बादा चड तसंच म्हळ्यार त्या वेळाक खुशी जावचें पोर जाल्यार आयस घाल दिली म्हणून जाल्यार मागीर सैत जावचें आरंभ जाले तांचो सक्कर चड आसा म्हणून जाल्यार शुगर चड जाले अशी अनेक विधाचे तोंदरी कसनी जावचें साध्य नासता भितर आमकां एक क्षणिक जावन घेवन आनंद मेळचे बरो जाल्यार ताचे नंतर मातशें दुखून येवं तसं तापत्र निगडच जाल्यार ह्या एक फल भागवत म्हणून सांगितलं असेल फल दुखून येयल्लो असेल रोस ते पिबत पिल्ली म्हणून जाल्यार कसं नाही म्हणून सांगल्यारी भारी एक खुश जातली केन्ना की रस कशी म्हणून सांगल्यारी फलाचे रस म्हळ्यार फ्रूट ज्यूस ते कशें आसता म्हणून सांगल्यारी भितरची नाका म्हाका पुरो म्हणून सांगून घेवन एक क्षणाक आमकां दिसता जाल्यार भागवत म्हणून सांगितलं जाल्यार फलाचे एक अमृत कशी आसा म्हणून सांगल्यारी एक पटी पिवचे आरंभ केल्यारी आनिके जावका म्हणून सांगून घेवन तांचे भितर आमी जिज्ञास येवन घेवन प्रवृत्त जावचेक आरंभ करतात तसंच ते एक भागवत दिवस आमी वाचूकात दिवस म्हणून सांगल्यारी आमी पुस्तक घेवन बसचे तें न्ही म्हळ्यार आमगेले वरल दिवसाचे काम आनी पुरो जावका ना आमगेले वरल पुरो जावका नित्यान्नीक जावका घरचें काम जावका खाली भागवत म्हणून बसल्यार समेत फाल्यां दिवसा बटमा म्हाका बिश्टेतात तांणी सांगून घेवन 5 दिवसा कडकड काम करतात कोणे नाची असल बरो जावं साध्य आसता जाल्यार भागवत म्हणून सांगितलं जाल्यार आमी दिवस वाचूका आमगेले मालगड कसं म्हणटा म्हळ्यार श्लोकं वा श्लोकपादं वा एक श्लोक येडना अथवा श्लोकाची एक पाद म्हळ्यार एक अशी सांगता जाल्यार कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हे श्लोक येवचे भागवत म्हणटना श्लोकं वा ते पूर्ण जावन एक श्लोकपादं वा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने सांगचे टाईम ना इतले सांगचे कितले बळया 1-2 सेकंड नाका म्हणटा त्या तितले वाजेर मात्रान आमगे जीवनांतू जावका जाल्यार कस्सने आमकां जावका प्रत्येक आमकां देव अनुग्रह करून दितले भागवत घरकडे ग्रंथ असेल मात्रान कृष्णस्तु भगवान स्वयं साक्षात कृष्ण परमात्मूच आमगे घरकडे वास्तव्य करतले प्रत्येक घरकडे फुडली काळात कोणी अंबेगार कृष्ण एक मूर्ती आसता नाही म्हणून जाल्यार कडगोला कृष्ण मूर्ती आसता अथवा कसन नाही जाल्यार कृष्णाले फोटो कोणी आसता ते अशे एकाची घरकडे भागवत ग्रंथ दवरून घेवन ताका दिवस एक फूल दवरून घेवन ताका एक दावा दाखयल जाल्यार आरती ताकाय दाखोवन घेवन तातूंत एक श्लोक वाचूचे एकच म्हळ्यार एक घरकडे भागवत ग्रंथ आसा म्हणून जाल्यार कितली एक पुण्य पडया कृष्णूच आमगेले घरकडे वास्तव्य करता ಕೇವಲ ಕೃಷ್ಣು ಘರಾಂತ ಮಾತ್ರನೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ವಾಸ್ತವ್ಯ ಮಾಡುವುದಲ್ಲ ನಮ್ಮ ಮನದಲ್ಲಿಯೂ ವಾಸ್ತವ್ಯ ಮಾಡ್ತಾನೆ ನಮ್ಗೆ ಮನ ಅಂತೂ ಪರಮಾತ್ಮೆಯನ್ನು ಬಸ್ತಾಂ ತಚ್ಕತಿರಿ ಕಾಣಿ ಐಕಯತಿ 5 ದಿವಸ ಆಮಿ ಕಾಣಿ ಐಕದಚ್ ಕಂಚಿ ಕಾಣಿ ಐಕುಚೆ लौकिकದ ಅವನಿಗೆ ಕಾಣಿ ಪ್ರೈಕದಚ್ ते धारावाही म्हणून समजून घेऊन ते कितना येत असता ताके एक रापची म्हणून समजून ना ते नाकवे जावका जलरी त्या कशी म्हणून सांगली त्या तुमकां अनेके दत्त असता आणि एक दिवस दिसता नाखे पडोचे म्हणून समजून घेऊन आम्ही ते रंगवत असले साध्य त्यांची काणी ऐकूका म्हणताना कथा भाग ऐकयती कसन कथा भाग म्हणणारी कृष्णाले रामाले सर्व काणी पुरा ऐकयती ऐकल्ली मात्रान आमगेल मन केदनाके छान जावन नसता तसं एक म्हणणारी आमगेल मन शुद्ध असल्यार मात्र वरली पूर शुद्धी कशी दूध आम्ही तप्पोचे दवरका जाल्यार ते आयदन चंदुकोन घासून घेवन पुसून घेवन दवरल्यार मात्र दूध तांचो छान रितीन आमकां तप्पोचे जाता तेंचे आमी आयदन समा घासिनी म्हणले क्या तांत आमी दूध घालून घेवन तप्पोचे दवरले कसने दूध भितून वता तांत आमी कसने उपयोग ना म्हणटना आमगेले आयदन म्हणून सांगला कसने शरीर शरीर म्हणून सांगला तांतूय विशेष जावन मन ते मन चांग असल्यार मात्र ते मनानंतर आमी खंयचे रितीन दूध आनी पुरा घाल तशीच आमी कथा भाग आनी कथा घालल्यार समेत तांतू दुखून घेवन आमकां जावपाक परिपूर्ण देवाला अनुग्रह मेळचे आरंभ जाता तसं लेख म्हणल्यार मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः म्हणून समोर एक वाक्य कसं नाही म्हणल्यार आमकां संसार बंधनाक एक कारण संसार दुखून घेवन मोक्ष जावचें एक कारण कोण म्हणल्यार आमगेले मन समजून घेवन म्हणटा आमकां बंधन जावका जाय संसार भितर पडकावे उपास हे संसारांत वचून घेवन दुख्ख अनुभव करकावे ताका आमगेले मन कारण हे संसार जंजाळ दुखून घेवन भायर वचून घेवन उत्तम जावचेले गती मेळकावे
तक समेत कारण कसने आमगेले मन म्हणसमून आमगेले शास्त्रकार म्हणतात तशें घेवन कथा भाग म्हणटना अंतू भागवत अंतू द्वादश स्कंदस म्हळ्यार 12 स्कंद म्हणसमून अध्याय ಒಟ್ಟು जाल्यार एक स्कंद म्हण केला तशी अनेक अध्याय ಒಟ್ಟು जाता स्कंद कोण घेवन अंतू अष्टम स्कंद अंतू योग तसले कथा भाग तसले म्हळ्यार अमृत मथन समूह देवाले एक अनुग्रह आमकां मेळटा तसले एक अनेक कथा भागांनी पुरो येता आमकां तंतू ही देवान घेतिल्ले तसले अवतार लीलनी पुरो आमी पळोवेत तंतू विशेषतः आमकां 21 अवताराचे एक उल्लेख हे भागवत ग्रंथ भितर आमी पळोवेत तंतू दोन्ही अवताराचे भाग आमचे अष्टम स्कंदांत कूडले मेळटे कथा भाग भितर मेळटा तदनंतर आमकां मेळचेची बलचक्रवर्ती मुखांतर योग तसलेची वामनावताराची कथा भाग तशी अष्टम स्कंदांत तसने म्हणून सुंदरी कथा भाग आरंभ जावचेची एक पटी दूर्वास महर्षी विद्याधर स्त्रियांगेले मुखांतर जावन घेवन एक अत्यंत श्रेष्ठ जावन शिवचले एक पुष्पहार ते अशी पुष्पहार न्ही ऐश्वर्य प्रददान शिवचल पुष्पहार तांचेची आमी एक मोल बांदूचे जायना तसंच ते एक पुष्पहार तांणी स्वीकार करून घेतले की तशी थंय येवन घेवन तांणी कसं करता म्हणून सांगणारी ते विद्याधर स्त्री दुखून मेळत असेल ते पुष्पहार काण घेवन तांणी काण कोणाक दिता ती म्हणून सांगणारी इंद्राक दिवं सोडटाची ऐरावत वैरी येतशील इंद्र अशी दिता आसतना जाता म्हळ्यार इंद्राक संतोष जाल्ले म्हणटना हांव धारण करचे बदलाक म्हगेले वाहनाक धारण करून सोडता म्हणून सांगून घेवन थंय आशिल्ले तसले ते ऐरावताची घालून सोडले तसंच ते एक माडा देवता प्रसाद रूपार मेळत तसले म्हणटना एक देवाले प्रसाद महत्व कसं नाही म्हणून सगळ्यांक कळटा ते ऐरावत कसं करता म्हळ्यार ते पुष्पहार काण घेता ताका ताचे मोलानी परवत आसना ते म्हणटना ते काण घेवन सोंडला दुखून घेवन काडटा सोंडीला दुखून घेवन काण घेवन नेलारी काण घेवन मस्तूच एक आरंभ करतली अशें आसतना ते एक संदर्भांत कसं जाता म्हणून सांगणारी ते एक देवता प्रसाद रुपार मेळत आसलो हारो ताका गौरव दिवंक आसले म्हणून आमी अशी पळोवपाक जाली देवस्थानां वतात देवस्थानां वचून घेवन थंय आमकां प्रसाद मेळटा तीर्थ घेतली गांध दितली तज्जोटूच आमकां सांगलें पुष्पकी तुळसी आमकां दितली दिलं तसं ते प्रसाद आमी कसं करचें तसं आमगेलें कर्तव्य ते प्रसाद भक्तीन धारण करून घेवचे तशी ते रक्षण करून घेवन आमगेले घरा वचून घेवन देवाले सन्निधान दवरून घेवन प्रतिनित्य मणकेज आमी धारण करून घेवचे तशी तेंचो मेळत तसं आमकां निर्माल्य अशें पुरो फूल अशें पुरो ते आमी कसन करका म्हणून सांगणारी ते आमी कसन करका म्हळ्यार एकय निर्माल्य आमी कानार दवरून घेवचें आमगेलो क्रम म्हणटना ताका गौरव दिवचे वय देवाले प्रसाद आमी धारण करून घेवचे वय म्हणटना निर्माल्य धारण करून घेवचे तशीच पुष्प समेत धारण करून घेवचें आमगेलें कर्तव्य तें म्हणटना ते आमी एक खंयचे रितीर एक कडेन पळोवचें मेळटा गंध घेतली गंध घेवन कसं करता म्हणून सांगणारी गोरजनी करता म्हण न्ही थंय आशिल्ले खांबेक सारोवन घेवन वता ती पुष्प ताणें दिलेलो आशिल्लें काण घेवन थंयची खंय दवरून घेवन वता ती अथवा पुष्प काण घेवन आमी वतना खंय दो पाडून घेवन वता ती तसंच पुरो करून नच्या म्हूण सांगून हांगा कळटा पळय म्हणटना दुर्वासा महर्षीन दिलं तसं एक पुष्पहार ते ताणें इंद्रान स्वीकार करून घेवन ताणें धारण करून घेतल्यार कसं न्ही तंद्र नाशिल्लें तर ताणें काण घेवन ते ऐरावतागेर घाल्लें ऐरावतान सोंडिलान काण घेवन नेलार काण घेवन मस्तिले तशें आसतना त्या पळोवन घेवन दुर्वासांक कोप येता केन्ना पप्पा विशयान दुर्वासांक आमी विंगड म्हणका म्हणना म्हणटना त्या वेळार कोप येवन घेवन ताणें म्हणटा की तूं कसली एक म्हाका दिलं तसलें तुका दिलं तसलें एक ते प्रसाद रुपाचे हार तूं अवमान केल्लें ते अवमान केलें तसलें ताका एक शिक्षा तूं अनुभव करपाचीच हें तूं बत्तसून अशें बरो बत्नाशें अशें बरो केलं तसं चुकीच तशें करून घेवन प्रायश्चित्त रुपार कसं न्ही म्हणून सांगलें तुका कसं की एक स्थान मेळ्ळें आसा ते स्थानाचे मदत करून घेवन ते पुरो तुवें वायट काम केल्लें ह्या दिवसाक तशें करून घेवन तुमी देवतेनी पुरो कोण आसाची तुमी प्रत्येक जणी स्थानभ्रश्ट जावन घेवन वचाची तुमगेलो अधिकार नश्ट जावन घेवन वचो म्हणून सांगून घेवन तांणी शाप दिले ते अशी त्या वेळार कसं जाता म्हणून सांगणारी प्रत्येक चुकी करून जाला चुकी केल्या नंतर आनी मुखार वचून कसं करचें म्हणून सांगून घेवन प्रत्येक लागीं वचचें आरंभ करताली थंय वतना ब्रह्मा लागीं वता गे तांणी थंय वचून घेवन तांगे लागीं म्हणटाच की आमकां अशी एक शाप मेळ्ळा
इष्टे कोण तुम्ही अंतुदु कोण उद्धार कसने एक वाट दाखवतोय म्हणून तर म्हणतात ती दुर्वास अंदिल शाप तंतुदु कोण घेऊन उद्धार करू कदरी एकडोच कोण म्हणून सुंदरी श्रीमन्नारायणोच आणि त्यात कधी तक म्हणतो असले अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष जनार्दन आम्ही केदनाय देवाले म्हणताना आम्ही केदना काही कष्ट येईल त्यांना देवाला की वतात देवा शरण वतात कष्ट येईल त्यांना देवाला दुरुचे काही आम्ही मागशे नाही तसले का म्हणणारी सुख इरली दुःख विरली आमका अनुदिनांत मेळत तसले सुख कशे पुरो दुःख कशे पुरो दिल्लल कोण आहे आमगे देवान आमकां दिलेलं तसले का म्हणून सांगणारी हें एक जीवन आणतो मनुष्य जन्म आमकां दिल नंतर दिलन ते एक मनुष्य जन्म मुखारसून ताका पालन करतसले अधिकार शिकोणाक ते देवाकच ताजे तरी आमी देवाक शरणागत जावन घेवन वतसले तसले का म्हणणारी आमी केदनाकय कष्ट असेल तेन्ना मात्र देवार उगास करचे ताचे तरी कसर म्हणचे आमी संकट बंदाग वेंकटरमण म्हणून सांगून घेवन कष्ट येईल तेन्ना उडगास करकावे त्याला सूख येईल तेन्ना कितले जाण आमी उडगास करताली सूख येईल तेन्ना आमी म्हणटाली 5 दिवसाक म्हाका सूख मेळचे कारण हांव म्हाजी हें सूख मेळचे कारण हांव कसले म्हणल्यार हांव ते प्रयत्न केले देखून हें सूख म्हाका 1 दिवस मेळ्ळें विंगड कोण आसा म्हाका हें सूख दिसतलें म्हूण सांगून घेवन आमी पळोवन घेतली आमकां उद्योगाक चांग स्थानमान मेळ्ळी कुठे आम्ही कसं म्हणतली हें हांवाची मस्त प्रयत्न केला दिवस रात म्हणके हातपाय मारला आमी तशें करून म्हाका दिवस म्हाका अशें स्थान मेळ्ळां म्हणून म्हणटाली तेंची चेडू आमी परीक्षेन चांग मार्क पुरो आयले मार्क येयले तेन्ना वयभाव प्रत्येक भाजीला वय दिसले असल्यार समेत देवाला अनुग्रह ना म्हणून जाल्यार त्या प्रदत्तवे कसले एक म्हणणारी अनुकूले जगन्नाथे विपरीतो विपर्ययः म्हणून सांगून एक वाक्य देवाले अनुग्रह असल्यार मात्र पुरके देवाला अनुग्रह ना जाल्यार विपरीत जावचें साध्य नसता की म्हणटना सूख येयलें तेन्ना आमगेल निमित्त म्हणून आमी सांगून घेवन दुःख म्हणले कोडले आमगेल्या मनांत पसंत जाता म्हणून सांगणारी दुःख येवचें कारण कोण देवूच इतली बोर हांव देवाला काम केलें इतली म्हाका कश्ट येवचें कारण कोण तो देवूच अथवा हांव हें कश्ट करून घेवन पार घालता कोण देवूच म्हणटा ताणें घालची वय जाल्यार ताका मूल कारण कोण म्हणून सांगून आमी तेन्ना पळोवन घेवंक समाज आमी तें उलटा चिंतन केल्यार पुरो सूख आयला म्हणटना देवान दिलें म्हणलें पळोवन घेवन कश्ट येयले तेन्ना हांव संकी चुकला हांव चुकी निमित्त हांव घेवन म्हाका हें एक स्थान करून घेवन चूक जावप तशें जालें हाजेर करून म्हाका हें कश्ट मेळ्ळें म्हणून आमी लेखतशीर समा उलटा लेखली म्हणून जाल्यार कितलें आमगेल्या जिवनांत आमकां सार्थक्य जीवन आमी करचें साध्य जाता तशे तरेची मनुश्यांक एक देवाले अनुग्रह जावका म्हणून सांगून घेवन तशे तरेची तनु निನ್ನದು ಜೀವನ ನಿನ್ನದು ಅನುದಿನದಲ್ಲಿ ಬಾಹು ಸುಖ ದುಃಖ ನಿನ್ನದಯ್ಯ म्हणून सांगून घेवन म्हणटा आमगे जिवनांत येवता जाल्यार प्रत्येक सूख अशें बरो दुःख अशें बरो देवानच दिवचें तुजी दिल्यार देवा म्हणून सांगून घेवन देवाक अर्पण करचेच पडया तेंचे आमगे जिवनांत येवता जाल्यार अत्यंत मधुर जावन आशिल्ले क्षण आमगे जिवनांत आशिल्ले अत्यंत श्रेष्ठ जावन आशिल्ले घडीगे म्हणून आमी लेखीत म्हणटा तशे तरेची दुःख आशिल्ली तेन्ना आमी देवाक चोरी नाशी सूख मेळत आमी देवा विसर नाशी आमी आसका म्हणून सांगून घेवन आमी प्रथम जावन चिंतन करता अशी ह्या संदर्भांत तांकां देवतेक इंद्राज देवतेक दिसता आमी केले तसले चुकी म्हणून सांगून घेवन तांकां देवळार मनाया नाशी तांणी देवाक शरणागत जावन घेवन वतात ब्रह्मदेवाक मुखार जावन घेवन श्री महाविष्णुलकी वचून घेवन ते क्षीरसागरांतू महालक्ष्मीले सेव दितले तसले केदनाकय परमात्माला वेरी भक्ती दिवंक तसले तसले ते महालक्ष्मीले सन्निधान आशिल्ले तसले वक्षस्थल आशिल्ले तसले ते एक महाविष्णुले सन्निधानाक सर्व देवादिदेवते वचून घेवन ती पावताली ते वचून घेवन तांगे लागीं म्हणटात की देवा लागीं इतली पुरा 5 दिवसाक कश्ट आयला देवा हें कश्ट दुखून घेवन पार घालता जाल्यार तुगेलें मात्र साध्य तशें करून घेवन तुजी म्हाका हें कश्ट दुखून घेवन पार घाली म्हणून सांगून घेवन देवा लागीं प्रार्थना दवरले गेली तशें आसतना देवान म्हणलें की इतले पुरा कश्ट तुमगेले तांतू सहभागित्व कश्ट येवपा जाल्यार त्या एक सहभागित्व तुमी आसून घेवन आतां तुमगेले एक वाट बंदला कसं नाही म्हणून सांगतरी तुम्ही एक संधान करचे एक प्रयत्न करता कसं ते संधान करचे म्हणून सांगतरी तुम्ही आनी दैत्य ಒಟ್ಟು जावन घेवन एक संधान येवन घेवन पावता त्या एक संधान केले म्हणून जाल्यार तुमकां उद्धार जावचे साध्य आसा जावका म्हूण सांगून घेवन तुमगेले अधिकार येना तुमगेले सामर्थ्य येना बल येना तशें ना देखून घेवन तुमी आतां युद्ध करता संघर्श करता म्हणून सांगतरी
कसं नाही तुमगे निमित्त करू साध्य ना दृष्टिकोन घेऊन तुम्ही केवळ संधान करूचे प्रयत्न करायचे संगेले सख्य घ्यायची समजून घेऊन त्यांनी मार्गदर्शन दिले. तशी मार्गदर्शन दिलं त्यांना तांकांही वय दिसते आणि त्या वेळारी लागसून घेऊन दैत्याला येऊन घेऊन पावतात. तशी ತಂಗೆಲ येऊन घेऊन ತಂಗೆಲ की संधान करूचे म्हणताना त्यांच्या मनामध्ये दिसतं की इतके दिवस नातील रसले एक प्रीती संधान करूचे विचारू 5 दिवस कसले येऊन पावलेची 5 दिवसात हंग येऊन पावले म्हणताना आमचं कसं नाही त्यांनी कुतंत्र कोल घेऊन आमका सोलसूचे पडून घेतलं असं की असल पूर मनामध्ये राहिले जलरीची ತಂಗೆಲೆ हल्ली पण म्हणले की सोड ना त्यांची का त्यांनी आईले वैल नाही आम्ही ओटू जाऊया समोर घेऊन ओटू गेले अशी देवान सांगले तुम्ही क्षीरसागर मथन करूचे आरंभ करू. ते सागर मथन करून घेऊन राज्य मुखांतर प्रसंगी एक द्रव्य निपुण म्हणता ऐश्वर्य म्हणता तुम्ही ते स्वीकार करा ती समोर घेऊन ತಂಗೆಲೆ म्हणले. असे असताना मथन करका जरी एक आधार आवश्यक एक वस्तू दावकार तसं ते वस्तू कसं नाही अशी एक साना पात्र म्हणून जाणारी 5 जण म्हणून जाणारी टक्क दावकर सर आम्ही कसं की कौल म्हणून म्हणतात त्या गंटूत तसं एक प्रक्रिया आम्ही करेत राज्यगालचे गंटूचे पुरं करेत तर ह्या एक सागराची अत्यंत होड विस्तार जाऊन घेऊन असेल तसं ते सागराचे आड केतलं सोणी कोणाला सांगू जायला म्हणतात तिथली होड सागराक एक मथन कोरका म्हणून एक सामग्री जावकार आहे त्या खै दुखून हाडेत म्हणून समोर म्हणताना देवान म्हणले की मी गेलं वाहन गरुडारे सामर्थ्य कसं म्हणून द्यावा होतच म्हणताना तसंच ते एक गरुडा मुखांतर जाऊन घेऊन तुम्ही एक कडकोल एक कुर्ती बदल जाऊन घेऊन पसंत करायची नरी मंदर पर्वत घेऊन येते म्हणताना तांकाही आश्चर्य इतली मोठं पर्वत घेऊन येऊ का नाही गरुडा सामर्थ्य स्वयं गरुडू देवालय आज्ञा स्वीकार केले आणि अनायास जाऊन घेऊन ते पर्वत घेऊन येतच पर्वत घेऊन येताना एक वेळाक गरुडाले एक स्थानागतून घेऊन चूत जाऊन ಸ್ವಲ್ಪ वार झाला मात्र की त्यावेळा लंकेशी तसं सर्व देवतेने पुरा पच्च जाऊन गेली की तिथं होड पर्वत ते तसं ते पर्वत वायुवेग घेऊन समुद्रात घालछड अशी घालताना कितचे एक वस्तू समुद्रात बरोबर खंयचे एक उदकांत घालल तेन्ना जड जावनशील वस्तू बुडचे कारण जाता म्हणतात बुड्डानाशी बुडोकार वता बुड्डानाशी बुडोका जाल्यार ती एक तसं मुख्य जावन घेवन एक जबाबदार आसा खंयचे रितीन आसता हें करचें पुन्हा देवालयाची शरणागत जावन तुमकां देवा तूं म्हणली वय गरुडान घेवन आयला वय जाल्यार ते मंदर पर्वत धारण करचें तसं सामर्थ्य कोणाका ना आमगेर भितर म्हणटना हक्क तसं तुम्ही एक उपाय सांगा तुम्ही शांत दखून घेवन आमकां पार करता म्हणून देवाक शरणागत जावन तुमकां देवाने संतोषारी जायत हांव ताका व्यवस्थ करता म्हणून कूर्म रूप धारण करून घेवन तसंच ते एक हट्टी वैरी कुर्माची वैरी त्या एक मंदर पर्वत तशी त्या देवान पळोवन घेतले म्हणटना ते मंदर पर्वत कितले व्हड ते कुर्मावतार केले तेन्ना देवाल ते एक कूर्म स्वरूप जाल्यारीची कितले व्हड पळयात म्हणटना हांतू आनी एक कडेन कवी वर्णन करता ती अशी ती फाटीक कोर्ज आयली तेन्ना एक करपील म्हणून जाल्यार कितले आनंद जाता एक मनशाक तशीच एक कूर्मावतार असेल तसं ते परमात्मा तितले व्हड मंदर पर्वत कसं नाही व्हड विषय नाही एक फाट करपिला म्हणके जाल्यार तितली एक संतोष ते परमात्मा जाल्ली की म्हळ्यार तसंच ते एक परमात्मा लील कसं नाही म्हणून कवी आमकां सांगतात तशी मंदर पर्वताक तो आधार जावन घेवन परमात्मा घेवन पावलो म्हणटना परमात्मा अनुग्रहान एक आधार मेळ्ळा आतां कडगोल करून राज्य जावकार त्या राज्य खंय दुखून हाडचे त्या तितलो व्हड राज्य जाल्यार खंय मेळचे साध्य ना म्हणटना देवान म्हणलें वासुकीले वचा तुमी वासुकी तुमकां सहाय करता अशी वासुकीले शंकराक तेन्ना वासुकी जाल्यार हिची ओपोवन घेवन देवालय आज्ञा परिपालन करचे ना की देवालय गीच आसता असेल तो एक वासूक म्हणटना शेषावतार म्हणटना वासुकी जाल्यार हिची देवाल आज्ञा स्वीकार करून घेवन थंय राज्य रुपाक घेवन वचून घेवन त्या वेळार म्हणटाच की आतांनी कडे दोन गंटूचे आरंभ करता म्हणटना समुद्र मथन जावका अमृत मथन जावका म्हणटना अमृत मथन जावका म्हणून जरी मागतेले हेडेले कोण अशे बल्लाले कोण अशे म्हणून समोर म्हणटना आनी म्हणले की तुम्ही मत्तेले राखून घेवन देवते समुद्र मथन करावी बल्लालकी दैत्य वचून घेवन तांणी समुद्र मथन करचे आरंभ करली दैत्यान म्हणले की इतले पुरा तुम्ही खेळ खेळचे नच घेतना की
तुम्ही संधान केला म्हणताना तुम्ही सांगितलं सर विचारू आम्ही मान्य केला म्हणताना आमका प्रथम स्थान दिलं का तुम्ही अधिकाराचे कोणाला की आमगेला अधिकाराचे म्हणताना अधिकार आमगे रस म्हणताना आमक तुम्ही प्रथम प्राशस्त्य देऊ का सोडरी देवतेक दिवचे नाही त्यांनी स्थान चूत झालं तसले जसे कोण घेऊन अधिकार आमगेला असते कोण घेऊन न्याय एक मथन करताना आमकाच तुम्ही प्राशस्त्य देऊन घेऊन आम्ही हेडेला राबून घेऊन समुद्र मथन करता ती म्हणून देवते म्हणजे काय तर तुम्ही ते रब्बाती आणि हंगा आम्ही समुद्र मथन करता वस्तुतः पुढे चमकलरी बल्लर रब्बनोची समुद्र मथन केलं तांचे चांग असेल कसं रबडरी वाचून गेलंय ते कसं की एक विष इत्यादी पर येऊच तिथले पूर मथन करताना सगळे उच्छ्वास निश्वास इत्यादी पर दत्त असेल त्या दावची संदर्भारी प्रथम जाऊन हेडेरे कोण असतात तंक ನಾವು ಸಮಾಜಿ ಪೆಟ್ಟು ಕೊಡ್ತಾರೆ ಸರ್ म्हणताना तिथे त्यांनी मना वर्ण अशी दायित्व म्हणून सांगून घेऊन त्यांनी स्वीकार केले अशी स्वीकार करून घेऊन दोन्ही एक देवते आणि दैत्य सैन्य ಹುಟ್ಟುದಾवन घेऊन समुद्र मथन करचे आरंभ केले अमृत येऊचिदनाಗ तुम्ही सोणकाची म्हणून सांगून घेऊन त्यांना मार्गदर्शन दिले अशी अनेक विधारी त्यांनी एक निर्विघ्न जाऊका म्हणून सांगून घेऊन देवाले प्रार्थना करून घेऊन तदनंतर समुद्र मथन करचेक आरंभ केले अशी मथन करतसजी तांगेल मनांतू आम्ही मथन करतसजी म्हणून सांगून जरी एक क्षणाक त्यांनी मथन करतानाची दोन्ही एक भागांतल ರೀತಿ तंक देवतेंक दैत्यांक भारी एक निस्तेज जावच्या आरंभದಲ್ಲಿ म्हणरी ते मथन करतसले एक सामर्थ्य कोणाला विचारीन अजित नामक परमात्मूच ते राखून घेऊन समुद्र मथन करचे आरंभ केला म्हणजे देवूची राखून घेऊन करतस अर्थात हाचे अर्थ कसं नाही म्हणरी आम्ही कसं करतस पडया 5 दिवसाक आम्ही करत असले कायेन वाचा मनसा म्हणतात आम्ही खंयचे एक मनानश्य पुरो अथवा आम्ही करत असले वाक्यानश्य पुरो म्हणरी सांगता असले उत्तरानश्य पुरो अथवा आमगे शरीरानश्य पुरो आम्ही खंयचेची एक कार्य करतला समेत आम्ही कार्य करचे म्हणून समोर आम्ही प्रश्न केला आम्ही कार्य करचे नाही त्याच्या तरी संध्यावंदन करताना आम्ही सर म्हणचे श्री विष्णू प्रेरणया श्री विष्णु प्रीत्यर्थम देवा प्रेरणेनं देवाले प्रीतीಗೋಸ್ಕರ आम्ही केवळ मध्यांतसेल एक माध्यम मात्र सोडणारी आम्ही कसं नाही करता म्हणून सांगून घेऊन करत असले प्रत्येकाची म्हणून सांगून घेऊन कसले म्हणणारी तेन विना तृणमपि न चरती म्हणून सांगून एक वाक्य म्हणतात देवाला अनुग्रह ना म्हणून देणारी देवाला आज्ञा ना म्हणून देणारी एक सण एक तण समेत एक कडेदुಕೊಂಡು अनेक कडे वच्चे साध्य नाही म्हणताना ह्या इतली पूर जन कोणशे बरो आम्यशे बरो प्रत्येक जनांक चेष्ट करचे नित्य निरंतर प्रत्येक कोण करचे म्हणून सांगणारी परमात्मा बरोच पूर जन ಗೊಂಬೆ आट करतसे बोल फक्त पडेला पूर जन ಗೊಂಬೆ आट म्हणताना कसं ते ಗೊಂಬೆ आट करताना आमका यत्रादुकून घेऊन ಗೊಂಬೆ मानचिस्त असतात तर ते ಗೊಂಬೆ ನಂಚಿದ व्यक्ती अनेक असतात तर आपण घेऊन ते भागवती केलं तर समजावून घेऊन ನಂಚಿकी अथवा ते कथाभाग समजावून घेऊन हात खेळोचकी पाय खेळोचकी उडचिकी प्रत्येक तो करीत असतात म्हणतात आमची यात्रा दिवशी ಗೊಂಬೆ मात्र जलरी त्यांची मागच्या शिरत सरतो एकलो चलितले असता कशी की तशीची आम्ही केवळ ಗೊಂಬೆ मात्र म्हणताना आमका कसन चेष्ट करका आम्ही ताणे ಗೊಂಬೆ आट करत असताना ताणे एक हात हलोका म्हणून हल्लरी एक हात हल्ला म्हणते ನಾವು 5 ದಿವಸ ಉಲ್ಲೋಕ ಮಾಡ್ಕೊಂಡು ದೇವನ ಹಲ್ಲೆಲ್ಲರ ಮಾತ್ರ ಉಲ್ಲೋತ ಸಲೆ ನಾವು ಉಲ್ಲೆಲ್ಲ ಸಲ ಐಕುಕ ಮಾಡ್ಕೊಂಡು ದೇವನ ಅನುಗ್ರಹ ಕೇಳಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಐಕುತ್ತ ಸಲೆ ಅಥವಾ ಆಮ್ಮೆ 5 ದಿವಸ ಸಂಗ ಇಂದ್ರಾಣಿ ದೇವಸ್ಥಾನ ಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಂಡು ದೇವನ ಇಚ್ಛೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಆಮ್ಮೆ ಯೋಗ್ತ ಸಲೆ ಅಂಗ ಪೂರ ವಿಚಾರ ಸುಂಗ್ಯೋನು ದೇವನ ಅನುಗ್ರಹ ನಾಮುಂದಲರಿ ದೇವನ ಇಚ್ಛೆ ನಾಮುಂದಲರಿ त्यांचे एक कार्य करचेक साध्य ना म्हणताना तशी ताणे निस्तेज जावन घेवन दोन्ही सैन्य पडली जलरी ते समुद्र मथनाने पुरा परमात्मा चिरपून घेऊन तंगेल मुखांतर करचेक आरंभ केला तक्काची अजित नामक परमात्मा म्हणले तसले अजित नामक परमात्माले अनुग्रह म्हणताना ते सर्वजन अमृत मथना खातीर प्रयत्न करतच देवाला अनुग्रहान ते प्रथम आयले कसने म्हणरी आला विष ते विष येऊन घेऊन पावले पावीत तेन्ना प्रत्येक जण एक सन म्हणले हे विष म्हणले कोडले हे विषा लागी अशें आमकां योग्य न्ही आमकां नाका म्हणून सांगून घेवन सोडचेक आरंभ केले म्हणटाना विष नाका म्हणून सांगून घेवन प्रत्येक जणांक सांगताना त्या वेळारी देवाले आज्ञा धारण करतालो केदनाकी देवालेची केदनाकी रूप चिंतन करतालो आमकां केदनाकी देवाला वयरी चांग मन दितालो
ತೈಲಧಾರೆಯಂತೆ ಮನಸ್ಸು ಕೊಡು ಹರಿಯಲ್ಲಿ ಶಂಭೋ ಕೈಲಾಸವಾಸ ಗೌರೀಶ ಈಶ. आम्ही देवाला भजन करतात त्या ईश्वराले रुद्रदेवाला आम्ही आराधना करते कसले का म्हणणारी आमची केतना काही तैलधारेयंते तेल्लाची धार खंयची रीती रस्ता तशी तेमका देवाना एक मन देवाला वैरी मन दवर तशी करतात कोण म्हणला रुद्रदेव. आमका तैलधारे म्हणून सांगून घेऊन म्हणला कसले तैलधारे म्हणला उत्कार धारे म्हणत असिले इंगळ कंचे धार म्हणत असिले तेल्लाचे धार म्हणून कसले म्हणला सांगणारी केतना काही तेल्ला धार तुम्ही पडेय आयचे कालाचे त्याला आणि पण आम्ही पळोवं जाता खंयची एक करेक्ट एक मिक्स दान जातले त्याला खंयची एक शुद्ध दान असेल तयार असतं पडया त्या त्याला एक पडी तुम्ही धार घालचे आरंभ केले म्हणून पुढचे आरंभ झाला री मध्य ब्रेक म्हणणं कट म्हणणं तुम्ही रब्बेल म्हणताना मात्र सोडला त्या तिथले वेळ तनक करेक्ट पडत असता तशीची आमकां अनुचार दाम घेऊन अनुनित्य दाम घेऊन आमकां केतना काही देवाला वैरी शांत मन दिवका म्हणून धरी केतना काही रुद्रदेवाला आराधन करी म्हणून घेऊन दास बरें म्हणलं म्हणतात तसंच ते एक रुद्रदेव देवाले आज्ञा स्वीकार करून थंय येवन घेवन राबता आनी ते वायुदेवाले एक अवताराचे एक हिन्नलदलनी म्हणटाना त्या दरी हाला विष ते देवाले अनुग्रहान म्हणटाना तो परमात्मा अजितनामक देवाले अनुग्रहान म्हणटाना तो हाला विष स्वीकार करचे आरंभ करता म्हणटा तो नीलकंठ म्हणून सांगून जाता ते विषाचे एक प्रभाव कितले आशिल्ले म्हणून सांगणारी ते पिल्लर तेन्ना कंठवाक पुरा नीड जावचें आरंभ जातली अशें ताका नीलकंठ म्हणून म्हणलें म्हणटाना एक विष म्हणून सांगिल्लें जाल्यार लाग्गी आसल्यार समेत अत्यंत भयानक जावन आशिल्लें आसा विष तसंच ते विष देवाले आज्ञा स्वीकार करून रुद्रदेवान रीती ते स्वीकार करून घेतले म्हणटाना सज्जनांक हित जावता म्हणून धरी ते देवाचे समेत खंयचे रीतीन आमकां उपकार करता ती म्हणून पळयात अशी हाला विष इत्यादी जावन घेवन ताचे परिपूर्ण जावन आशिल्लें जाल्यार भय कसो नासता देवतेक दैत्यांक समस्त भय दूर जावं तशी ते देवान अनुग्रह केले पुनः मंथन केले कामधेनू त्या वेळार आयले कामधेनू म्हणटना आमी उडगा स्वर्गाची 5 दिवसाक आमगेले मलगड्यान आमकां तेंचले संस्कार कसने म्हणून सांगणारी प्रतिनित्य आमी जेवण करतना दोन्ही वायस आणि गोग्रास म्हणून आमी कांडवर दिसेल 5 दिवसाक नित्य कांडवन जाल्यार समेत घरकडे काही देवता कार्यक्रम करतना अथवा घरकडे श्राद्ध जातना हे दोन्ही कांडवर तीचन ब्रह्मार्पण करून घेऊन कसं का म्हणणारी प्रथम जावन घेवन आमी स्वीकार करचे नाही पडे आमगेले मलगडेन दवरन क्रम पडया प्रथम देवाक नैवेद्य करचे नैवेद्य केलें असेल ते अन्न वैश्वदेव म्हणणारी समस्त भूतांकांनी पुरा मेळका म्हणून सांगून घेवन ते वैश्वदेव बलिहरण म्हणून म्हणटाले ते अर्पण करचे तदनंतर कायलेक म्हणून सांगून घेवन म्हणटना कायलेक दिवन घेवन तदनंतर गोग्रास म्हणून सांगून घेवन गायक दिवन घेवन तदनंतर अतिथी अभ्यागत कोण आसता जी तांकां राखून घेवन बैसून घेवन तसंच ते अतिथीक दिवन घेवन तदनंतर ते अन्न मागीर आमी देवप्रसाद म्हणून सांगून आमी ते स्वीकार करचे म्हणटना कामधेनू म्हणटना 5 दिवसाक आमगेले घरकडे हट्टीना अथवा आमगेले गांवांतू पडोवचे आमगेल्यार खंय एक गोशाल म्हणून पडोवचें मेळना पडोवचें मेळल्यार समेत आमी त्या ठिकाणी वचून आसनाच जाल्यार आमगेलें कर्तव्य कसं नाही म्हणून सांगल्यार आमकां समय मेळत तेन्ना आमकां योग्य जावन घेवन आमकां देवान संपत्त दिला तेन्ना तांतुले संपत्त तांतुले स्वल्पपणी द्रव्य आमी हो सेवा हो ग्रासा खातीर आमी दिवका म्हणून सांगून म्हणारी आमकां घरकड दिवचे अनानुकूल जावन अशें करूं जाल्यारीची त्या एक देवाल अनुग्रह भवांतर्गत गोपालकृष्णमूर्ती प्रियता म्हणून जालें म्हणटना गायक आमी दिली म्हणून जाल्यार ताजे मुखांतर जावन घेवन संतृप्ती जावची कोणाक गोपालकृष्ण देवाक गायक रक्षण करतलो कोण कृष्णूक तसंच ते कृष्णाक संप्रीत जावचें कारण जाता तसंच ते गोशालेक काल कालाक वचून घेवन आमगेले निमित्त कितले जाता तितली सहाय आमी करचे जाल्यार अथवा गोग्रास म्हणून द्रव्य दिवंक जाल्यार अथवा गोशाले वच्चे जायनी सारकी आमगेले पुण्यान म्हणटाना आमगेले घरा यंत्राक गाय येयली म्हणलें क्या आमगेले घरकड कसा नासत तसं नाही जाल्यार रिची गॉड होवू अथवा घरकड जावंक जाल्यार हे गायक दिवंक जाल्यार खेळणी ती कसं आसतलीच घरकडे ते आमी गोग्रास रुपार दिवन घेवन ते देवाला अनुग्रह आमी पात्र जावं म्हणटा तसंच ते आमगेले एक मलगडेन दिवंक संस्कृती आमी चलोवन व्हरचे प्रयत्न करता अशी कामधेनूले ही प्रादुर्भाव जाल्ले तशीची उच्चैश्रवस म्हणून सांगले अश्वाचे ऐरावत पारिजात अप्सरसा स्त्री सर्व ते पुरा प्रादुर्भाव जाल्ले
तंत पूर जने अमकसो म्हणून त्यांनी भाग करचे आरंभ केला. तशीच आणखी मथन करचे आरंभ करताना महालक्ष्मी प्रादुर्भावದಲ್ಲಿ हत्तांतू पुष्पमाल घेऊन घेऊन येले. पुष्पमाल घेऊन घेऊन ती नाही तेतना प्रत्येक जने हालाहल विष म्हणले कोडले मक्कनक्का सुक्का सोवून सांगतील जन ह्या वेळार महालक्ष्मी सौंदर्य पडून घेऊन ते देवाले अनुपम दानुसंसद सौंदर्य आम्ही देवाले रूपचिंतन करताना पडवका हस्तद्वयेन कमले धारयंती स्वलीलया हार नूपुर संयुक्ता लक्ष्मीं देवी विचिंतयेम म्हणतात दोन्ही हातांत देवानं कमल धरलाय. तशीची ते देवाले एक हार नूपुर संयुक्त हार नूपुर इत्यादी पर धारण केलं दुसरे सर्व एक लक्षणोपेत दानशील ते महालक्ष्मी तसंच ते महालक्ष्मी हार घेऊन येईल. तशीच तिने हातांतू कमल धरून घेतला. आम्ही कच्चे आमगे देवस्थान पडेय महालक्ष्मी अलंकारो अथवा महालक्ष्मी ते एक परिवार देव म्हणसताना दोन्ही हात कमल असते. तशीच आम्ही लक्ष्मीनारायण हृदय हवन म्हणून करताय. त्या करताना लक्ष्मी हृदय हवन करताना दिवची कसं नाही श्रीमधु युक्तदार कमलत्र पुष्पान हवन करतो सर असं कमल म्हणून सांगताना आम्ही तंतु एक चिंतन करतात. तसं चिंतन म्हणणारी कमल जाऊची काही पडाय चांग जाऊन सुरुत काम आहे ना कमल तुम्ही शीची चांग उद्दा काम घेऊन दवराती ते तुमचं कमल उत्पत्ती जाई ना कमल जाऊ का म्हणून द्यावी केसो रस करी खेद असते. खेद असल्यावर मात्र कमल आमका मेंट सर कशी असताना केसो रसील कडेन कमल असतं. अंत आम्ही कसं चिंतन करू का म्हणणारी आम्ही कमला म्हणकी आज का कशी अस का म्हणणारी कमल केसरा मध्यंतस खेदा मध्यंतस जलरीची कमला केसर असवे चूरी केसर असन तुम्ही काण पडेल कमला तर एक चुरी केसर असन तशीच आम्ही आज काम कमला म्हणून सांगणारे आम्ही म्हणून सांगणारी केसर म्हणून सांगणार कसं नाही म्हणणारी हे संसार जीवन हे एक भवबंधांतू आम्ही असल्यार समेत तांतू दुखून घेऊन भवबंधाक आम्ही चूरी अंटू नशनाचे आम्ही तातूं भितरी का ही सभे तुझ्या ही सभे तातूं भितरी अशे असून घेऊन संसार भितर असल्यार समेत संसार बंधना भितर नाची हे बारी कष्टाची त्याला तशी अशे आम्ही प्रयत्न करू का म्हणून महालक्ष्मी देवी केदनाके आमकां अनुग्रह करता. तशी देवाला वयर केदनाके भक्ती दवरा म्हणून आमकां भक्ती दिवचे तिणे म्हणटना आमकां विष्णू भक्ती दिवची कोणे महालक्ष्मी दिवत सर म्हणटना तिगेर यजमान अवश्यावती करता असता तुम्ही समेत करा ती म्हणून सांगून घेऊन आमकां केदनाके बोधन दिता असता. तसंच ते महालक्ष्मीले अनुग्रहान आम्ही खंयची रीती रासका म्हणून सांगून घेऊन तिने हातांत कमल घेऊन घेऊन आमकां सांगेलस म्हणटना तशी आम्ही जिवना भितर रासका म्हणून जारी ते अशी कशी म्हणारी संसार भितर आसून घेऊन संसार भितर नत्तीर म्हणके म्हणून सांगणारी केवल मिगेले आनुवम्म मिगेले माऊ माई मिगेले भाऊ बहिणी मिगेल बायल मिगेल चेरडुव तांगेले खातीर मात्र म्हणून समोर आमाशी न्ही तांणी नाकवे दवकाची चमची तांणी ना म्हणून जाल्यार आमगेले संसार जायना. एक फूल असतरी फुला माळ म्हणच पूरा फूल ಒಟ್ಟು जावन घेवन एक सुत्तांत गेल्यार मात्र माळ म्हणचे म्हणटा एक जन असतरी कुटुंब म्हणून सांगनाचे पूरा जन ಒಟ್ಟು जाल्यार मात्र कुटुंब अशें जाल्यार पूरा जन असल्यार समेत आमगेर व्हड कर्तव्य कसं नाही म्हणल्यार देवाक विसरनाशी अशें तेंचे व्हड कर्तव्य आम्ही देवाक विसरनाशी केदनाकय आमकां कसं नाही मेळ्ळार समेत देवाक अर्पण केल्ले वेळ देवाक अर्पण करून घेवन ताचें पुण्य संपादन केल्ले वेळ त्यांचे आम्ही संसार भितर असूनही संसार भितर नाट्य म्हणकेची म्हणून घेऊन तशी असता म्हणके दत्ता म्हणते सले म्हणणारी आम्ही खंयचेची देवाक अर्पण केले म्हणून जरी अक्षयम कर्म यस्मिन् परे स्वर्पितम आचार्य मध्व द्वादश स्तोत्र भितर म्हणतात आम्ही अत्यंत श्रेष्ठ दान सिलसले उत्कृष्ट दान सिलसले सर्वोत्तम दान केले ते परमात्माक कसनेची अर्पण केले म्हणून जरी कसन दत्ता म्हणून सणारी अक्षयम त्या प्रत्येक अक्षय दावचे कार मदत क्षय म्हणून सण ऋण जावं सर क्षय दायनाशी देव अनुग्रह करता अभिवृद्धी कोण दिता म्हणून सांगून कसले म्हणणारी अशी सांगता जाल्यारी आम्ही प्रत्येक देवालय पूजन केल्यानंतर करची कसं नाही कृष्णार्पण करतो सर कृष्णार्पण करणं शंकर खंचे ना पडे आम्ही खंचेची देवाक अर्पण करचे म्हळ्यार ताचे अर्थ कसं नाही कृष्णानिಗೆ अर्पणे ಮಾಡುವುದು म्हणून सांगून म्हणतात तसंच ते देवाक अर्पण केले म्हणून जरी प्रत्येक परमात्मा स्वीकार करून अक्षय दानशील अनुग्रह करता. आम्ही देवाक दुग्धान अभिषेक केले म्हणले क्या दुग्धान अभिषेक केल्यारी ताचे निमित्ती सर्व गोसंपत्ती वृत्ती जाता. आम्ही अत्यंत श्रेष्ठ दानशील सरे समित म्हणून म्हणतात म्हणारी ताचेची वृक्षानी म्हणून नारी अर्क पलाश कदीर कपामार्ग म्हणून पूरा समिधानी पुरास नारी त्यासल ते वृक्ष
त्या वृक्षाची समित्यान आम्ही हवन केली मात्रान तसर वृक्ष संपत्तू वृद्धी जावची आरंभದಲ್ಲಿ तशी आम्ही देवाक कल्पवृक्षದ गुराई तसरे सियाळ अभिषेक केले म्हणून दरी कल्पवृक्ष अभिवृद्धी जावची आरंभದಲ್ಲಿ म्हणताना असर ते देवा आम्ही कसं दिसताली तो परमात्मा स्वीकार करता स्वीकार करून घेऊन अनंत दान सिलसिले फल आमकां दिवचे आरंभ करता म्हणून सांगून म्हणटा तरी आम्ही देवाक अर्पण करता अनेक जण एक निमगितात पण मग आम्ही ते देवाक दिली म्हणतात ताचे बदला विंगड कोणा दिवेत नव्हे देवाक ते दुध अभिषेक म्हणून सांगून घेऊन तितले लिटर गटले दूध कसले आम्ही देवा अभिषेक करता आम्ही कसं ते दूध अभिषेक केले म्हणून दरी ताचे बदलाक दुर्बडेक दिले म्हणून दरी ते दूध दुड्ड तांकां पावून घेवन तांणी संतोष रसनाचे म्हणून जाल्यार आम्ही देवाक दुधान अभिषेक करूंक पुरोच दुध अभिषेक केलेला जे हिन्नर कसं नाही म्हणून सांगली दुध अभिषेक केलेला तसं पुण्याफलान म्हणताना तागेले दारिद्र्य ऑटोमॅटिक जावन घेवन दूर जावचे आरंभ जाता म्हणताना देवाक आम्ही प्रीती केली म्हणून दरी देवा प्रीती केल्ली पुण्याफल कूडले दिवचे आरंभ करता तागेले दारिद्र्य पळून जाता तागेले कश्ट दूर जाता तागेले कश्ट दूर जावन घेवन तो संतोष रसतशी तो परमात्मा अनुग्रह करता म्हणताना आम्ही देवाक कसं दिसताली खंयचेची व्यर्थ नाही म्हणून सांगून घेवन हाजी मुखांतर पळोवप अशी कसं ते देवाक अर्पण करता तसले मुख्य कर्तव्य आमगेर अशी महालक्ष्मी प्रादुर्भाव जावन घेवन ती हातान पुष्पमाळ घेवन घेवन आयली तेन्ना थंय देवते म्हणली की आमकां जावका ही म्हणून सांगून घेवन तेकडे दैत्य म्हणल्याची आमकां जावका ही म्हणून सांगून घेवन अशी दोग जणी जावका म्हणून सांगतना ಸ್ವಲ್ಪ मानव ಸ್ವಲ್ಪ जन सिरीचे आमकां जावका म्हणून तांणी जाय ಸ್ವಲ್ಪ हें केलें म्हणटना तिगेल ते एक रूप सौंदर्य पळोवन घेवन वची आमकां जावका म्हणून सांगून घेवन सांगचेक आरंभ केलें अशें आसतना महालक्ष्मी कांय करता म्हणटरी पुष्पमाळ घेवन घेवन थंय कोणाक घालता पळया त्या पुष्पमाळ कोणाक धारण करून सोडता तीची तोच ते महालक्ष्मीले बामण म्हणून सांगून घेवन म्हणटना कोणा पडयला समेत एक न्यूनत आसली पूर जणी ते एद्र वचून पळयत पुष्पमाळ घेवन पळयतात पळयत आसतना एकलो बलिश्ट जावन आसता समेत तागेले रूप ना एकले लागीं रूप आसा तागेले जावका आसतलें यौवन ना तशीची अनेक जनां लागीं एक देवान अनुग्रह केला तांची मागशीची एक नातिल तसर विचार समेत आसा म्हळ्यार कोणेची परिपूर्ण म्हणून सांगून घेवन कोणेय नाची अशें आसतना पूर जणी आमकां जावका म्हणून सांगणार समेत महालक्ष्मी कशी म्हणून सांगणारी थंय आशिल्लो तसर कोण म्हणून सांगणारी श्रीमन नारायण तसं ते नारायणूची म्हगेले केन्नाकय ब्रह्मण जावन आसतलो म्हणटा केन्नाकय नित्याविनाशी म्हणून म्हणटात केन्नाकय तांणी नित्यावियोगिनी म्हणून म्हणटा आसत तांकां केन्नाकय नारायण सोडून लक्ष्मी ना लक्ष्मी सोडून नारायण केन्नाकय नाका म्हणटना तशी तांणी केन्नाकय आसतना समेत लोकांक एक पटी मोह करचे खातीर तांणी नाटक केल्लें नाटक करून घेवन त्या वेळार ती महालक्ष्मी ते पुष्पमाळ काण घेवन नारायणा लागीं अर्पण करून सोडता म्हणटना नारायणाक अर्पण करून हांव नारायणाची केन्नाकय सेवकी जावन आसा तागेलेची हांव धर्मपत्नी जावन आसा म्हूण सांगून घेवन जगत्यांक अनुग्रह करून दिले आनी तूं एक आमकां जावका जसो विचार न्ही म्हळ्यार आमी लक्ष्मीक आनीकय जावका म्हणून मागची जमताल तशी आमगेर लक्ष्मी येना म्हणून सांगून घेवन आमी पळोवंक जाता म्हळ्यार आमी केन्नाकय लक्ष्मी जावका म्हणून सांगून कोणाक दुड्ड नाकय पूर जाणांकय जावका म्हाकाय जावका तुमकाय जावका पूर जाणांकय जावका जाल्यार केवळ दुड्ड मात्र न्ही आमकां दुड्ड जावका म्हणून सांगून देवा विसरली म्हणून जाल्यार ते देवा विसरली मात्रान आमकां देवाला अनुग्रह येना लक्ष्मी आमगेले घेवचेक कारण जायना अशें करून घेवन केन्नाकय लक्ष्मी आमकां जावका म्हणून सांगचे आमकां नारायणान अनुग्रह जावका म्हणून सांगून आमी मागल्यार पुरो लक्ष्मी ऑटोमॅटीक जावन घेवन थंय येवन पावतली अशें करून घेवन नारायणाले सेवा केन्नाकय करता देवाले कसं निमगुका आमी केन्नाकय देवा लागीं हें करतना म्हाका विद्य जावका म्हणून चेडवान निमगोचें तशीची ಸ್ವಲ್ಪ व्हड जाता तशीची म्हाका उद्योग जावका म्हणून निमगोचें तशें उद्योग म्हणले कोडले चेडवांक एक हें म्हणटना तांकां मंगलकारी जावका म्हणून सांगून घेवन तशीची तांणी हें म्हणटना बाप्पू सावसानी करो समेत आमगेले चेडवांक बरेंपण जावका अशी आमगेले एक खंयचेची एक एंड म्हणून सांगून ना अंत्य म्हणून सांगून आसना आमकां जावपाचीच पुरे आमी केन्नाकय देवार निमगुचेच तशें म्हणून अनेक कडेन बट आमकां चेडवांक व्हडलीक जाय न्ही म्हणून देवाला अनुग्रह आमकां मुखार व्हडलीक जालें बट आमकां चेडू जाय न्ही म्हणून चेडू जालें चेडू म्हणटा बट आमकां चेडू भयंकर लोटी करताली तांकां लोटी करनाशे प्रसाद दियाती म्हणून तांणी लोटी करनाशे प्रसाद जाले बट आमकां तांगेले आनी मुखार मंगलकारी तशी दत्ता आसता ते ताका केन्नाकय एंड म्हणून सांगून घेवन ना तशें आसतना आमी देवाला कसं निमगुका
म्हणताना प्रल्हाद राय संगीत अनूत प्रल्हाद आणि सप्तमस्कंद ಅಂತ ಯೋಚಿಸಲೆ म्हणताना त्या एक संदर्भ कशी असतं म्हणून सांगणारी हिरण्यकशिपुक संहार कोण सोडला ते घोर भयंकर रूप हिरण्यकशिपुला आंतरनी पूरा आंतरनी काणगल माले रूपारी नरसिंहान गान घेतला ते नरसिंहान तागे नखायुध मुखांतर जावन घेवन ते नंकुडाची आयुध जावन घेवन ताका पिसून घालला तितले पूरा जावन घेवन तागे कोप शांत करते कोणाक जायन त्या वेळार लक्ष्मी दलरीची वच्चे बिल्ले अशी असताना त्या वेळार पसंत जाता म्हणारी प्रल्हाद अहंकार पेट जाते ब्रह्माज देवते इंद्राज देवतनी पुरा प्रल्हाद अहंकार पेटवून घेऊन ताका शांत करी म्हणून सांगून घेऊन प्रल्हाद नमस्कार करून घेऊन आपला ताका कोप उणी जाला तेन्ना निंगीत काही प्रल्हादाक तुका कसन जावका सांग तू कसन जावका म्हणून सांगितलं खरें ह्या क्षणाक तुका दिवन सोडता म्हणून सांगून घेवन तेन्ना प्रल्हाद एक व्हड विचार सांगता तसं नाही म्हणून सांगणारी कोण एक देवालकी निंगीत यस्त आशिष आशा असते सनोभृत्यस्तवै वडिक म्हणून सांगून घेऊन देवा परमात्मा तुगेले कोण नित्य निरंतर मग त्या जावका हे जावका म्हणून सांगून तुगेले निंगीता तो तुगेले भृत्य नाही सेवक नाही भक्त नाही तो कोण म्हणून सांगणारे व्यापारी म्हणून सांगून घेऊन आम्ही अंगडी वचताय अंगडी वचून घेऊन मग एक अर्ध किलो वाड दियाती अर्ध किलो तांदूळ दियाती त्या पर निंगून घेऊन तो निंगीता तू दुड्ಡು हंडा नाही म्हणून सांगून घेऊन दुड्ಡು हाणी म्हणून जर तो वाड दिना म्हणताना तांदूळ दिना ಅಥವಾ ಕಂಚೆ ವಸ್ತು ಅಷ್ಟೇ ಬರೋ आम्ही ताका दुड्ಡು दिनी जाल्यार तो आमकां दिना म्हणजे ते व्यापार मनोभाव ते तागेले कर्तव्य ते तागेले उद्योग ते तशीच आम्ही खंयचेय एक क्षेत्र पडल्यार समेत आम्ही खंयचे व्यापार आसताच म्हणताना व्यापार जावन आशिल्ले तेन्ना खंयचेय रितीर आम्ही त्या वेळार व्यापार मनोभावाने पडेल म्हणून तरी तांचे भितर आमकां भक्ती येना आम्ही दही वचून घेवन एक अर्ध किलो वाड दी अर्ध किलो तांदूळ दी म्हळ्यार अंगडीन तूं आमकां तागेलेर भक्ती आसतले भक्ती आसतना आमगेले एक सामान्य संबंध असचे बरो रिलेशन जावन घेवचे पुरोच मुखार सुद्दां येते तांकां सहाय करता जाल्यार आमकां भक्ती येवता म्हणटरी तांचे भितर व्यापार आसचे म्हणटाना प्रल्हाद म्हणटा तसं नाही म्हणून सांगणारी कोण देवाला वयर केन्नाकय म्हाका त्या देवका म्हणून आशी धवन घेवन प्रार्थना करता तो सेवक न्ही भृत्य न्ही भक्त न्ही तो वणीक म्हणून सांगून घेवन म्हणटाना अशी आमकां योग्य जावन आशिल्लें एक मार्गदर्शन तितले सान प्रल्हादान आमकां अनुग्रह करून दिला म्हणटाना तशी आमी देवा लागीं कसनेची मागचे नसचे कसं मागता म्हणून सांगली देवा तुगेलो अनुग्रह आमकांच तर पुरो म्हणून सांगून मागल्यार पुरो आमगेले कसने विंगड एक्स्ट्रा संकल्प आसचे पुरो कसने आमी हलकी सांगची चुकी न्ही जाल्यार देवा तुगेलो अनुग्रह आसतलो म्हणून सांगून तागेले मागला पुरो त्या अनुग्रह वस्तू प्रत्येक आमगे रोटी येवन वता एक उदाहरण सांगता जाल्यार मातृस्थान राष्ट्र संतो परमात्मा केन्ना एक चरडाक कान आसतना उलोचें कळना खाली रडची मात्र ते चरडाक भूक जाल्यार रडता न्हीद उण जाल्यार रडता खंयचेय एक कारण म्हणून जाल्यार रडटाचीच तशी रडत तेन्ना खंयचे खातीर रडला म्हणून सांगून घेवन चेडू म्हण आवसो लागी म्हाका भूक जाला दी म्हूण रडची न्ही त्या चेडू रडला तुजी आवसो कळटा चरडाक येवका म्हणून सांगून घेवन अथवा नीद येयली म्हणून सांगून रडत तेन्ना म्हाका नीद येतना रडटस म्हणून सांगून रडनात रोडचें करता चरडा न्हीद उण जाला म्हणटना एक चरडा कसन जावका म्हणून आवसो बद्दस तशीच एक चरडा स्थानार आशिल्लो सलामी म्हणटना मात्र स्थानार आशिल्लो तो परमात्मा म्हणटना आमकां कसन खंयच्या संदर्भाचेर जावका म्हणून सांगून घेवन आमी रडका म्हणना मना भितर लेखनर पुरो तो परमात्मा आमकां सर्व अनुकूल करून दिता म्हणून सांगून घेवन म्हणटना तसंच ते भावना आमी धवन घेवन आमगे जीवन करता अशी महालक्ष्मी म्हणून सांगिल्लें तसले केन्नाकय चंचल जावन आसले तसले एक कडेन केन्नाकय आसतना एक कडेन ती नासका म्हणटा एकय एक उपाय परमात्मा आमगेले नारायणाक केन्नाकय आमी सेवा केली म्हणटरी नारायण म्हणून स्थिर जावन घेवन आमगेले केन्नाकय आसता स्थिरा भव गृहे अस्मिन् मम संतानकारिणी आमी केन्नाकय देवाले प्रार्थना करचे प्रत्येक आमकां देवाला अनुग्रहान मेळटा तसले म्हणून आमी प्रार्थना करता अशी ते महालक्ष्मीले प्रादुर्भाव जावन घेवन ते महालक्ष्मीले एक कोण वडया म्हणून सांगून घेवन आमकां कळ्ळें अशी विचार आमकां कळ्ळे नंतर मुखारसून आनीकय त्यांनी मंदर पर्वत कडगोल पळोवन घेवन आनीकय मथन करतसची अशी आसून घेवन सर्व जन उड्ड जावन घेवन आनीकय प्रयत्न करतची हें जाता आसतना धन्वंतरी रूपी परमात्मो त्या वेळारी सुधाकरश हातांत घेवन पावता म्हणटना धन्वंतरी भगवान पात्रवत्यात म्हणून सांगून घेवन नारायण धर्मा भितर येता म्हणटना आमकां केन्नाकय आरोग्य म्हणून सांगिल्लें आसलें मुख्य
ಮತ್ತೆ ನಮ್ಗೆ ಕೋಣ ವೈದ್ಯ ಸತಿ ತಂಗೆಲ್ ಬಿದ್ದರೆ ಆಮೇಲೆ ಧನ್ವಂತರಿಕ ಕೊಳಕ ಸಂಬಂಧ ಮಾಡ್ತಾರೆ म्हणताना तसंच ते एक धन्वंतरी रूपी परमात्मू हत्तांतू सुधा कलश घेऊन येतात म्हणा अमृत कलश येऊन पाविल त्यांना देवाले एक अश्रू त्या अमृत कलशालकी पडलल मात्र नाची तुळसी इत्यादी बळ उत्पत्ती झाली तेव्हा निर्तनाची हत्तांतू अमृत तुल्यदानशील सले सर्व एक औषधीय युक्तदानशील सस्य कथन सस्यदलरीच्या हत्तांतू दोन घेऊन आई लागे सत्य एक अमृत इत्यादी पुरा तुलकू पडल त्यांना तुळस इत्यादी पुरा उत्पत्ती झाले तशी ती त्या अमृत कलश हत्तांतू धरला त्या वेळारी अमृत आईले आम्ही केलं सले कार्य सार्थक झाले म्हणून सांगून घेऊन देवते अमृत घेऊचे बाहेर चाललीची एकडे दैत्य समेत अमृत घेऊचे बाहेर चालली जलरीची त्या वेळारी देवाले हत्तांत असेल तसले अमृत कसन करचे म्हणून सांगून घेऊन देवतेन कोळत बित्तेरीची दैत्य ते अपहरण करून घेऊन होतात धावून होत असताना तिथले पूर संधान कुर्का म्हणून सांगून घेऊन हुಟ್ಟದಾವ असेल सरे देव दैत्य त्या वेळारी अमृत म्हणले ಕೂಡಲೇ ತಂಗೆ ಬುದ್ಧಿ त्यांनी दाखवून सोडले म्हणताना हंಕ आम्ही केलं सरकार व्यर्थवे म्हणून सांगून घेऊन मना बित्तेरी चिंतितवचे आरंभदल्ले आम्ही कसन करचे अमृत दवका म्हणून सांगून नित्य पूर आम्ही उद्दाट केलेले जरी हत्तादकून घेऊन अमृत चुकून गेले नव्हे म्हणून सांगून घेऊन त्या वेळारी पुन्हा देवालयाची शरणागत शंकर त्यांना ते अत्यंत सुंदर दानशील सरे एक रूप परमात्मा स्वीकार करतात त्यांची कसं नाही म्हणारी मोहिनी म्हणून सांगून घेऊन म्हणताना मोहिनी हरिरूपिणी म्हणून महाराज अष्टकवित्या जरा येतात म्हणताना तसंच ते एक मोहिनी अवतार परमात्मा स्वीकार करतात देव त्या एक अत्यंत तरुण दानशील सर युवती तिगली एक रूप पडत असतानाची कोण दलरीची पिंगड प्रत्येक विसरून सोडतागे तीच दौका म्हणून सांगून घेऊन मना बित्तेरी त्यांना मनात येतात चिंतन असं ते एक नितंबस्थल असे बोलो प्रत्येक अवयव दलरीची हंत बित्तेरी वर्णन करतात तसं ते रूप बोलून घेऊन ते अमृत घेऊन धावत असेल तसले दैत्य समेत एक वेळा राबून सोडतात देवते समेत कसने विचार म्हणून कळणाशी त्यांना समेत उतर आपतात असले सुंदर दानशील रूप पडेले पडून घेऊन आणि मुखार सुनू हे अमृत म्हणून सांगितलं सरे आम्ही स्वीकार करू का म्हणून सांगून घेऊन प्रत्येक जण मन असेल समेत विसरून गेला जरीची मोहिनी निंदितले निंबून घेऊन त्या वेळारी अमृत हा तुमको वांटिता तुम्ही तयार म्हणून सांगून घेऊन मोहिनी म्हणतले म्हणताना कितली एक पडया अमृत स्वीकार करू का जरी सुलभला स्नान करून घेऊन येतात म्हणतात आम्ही समेत अंतरितर कोळका जाता आम्ही स्नान करण्याची 5 दिवस कितली बरं घेतात ती म्हणून आम्ही कोळक 5 दिवस आम्ही कसं नाही मेडिटी म्हणून घेतात किती समंजस नंतर अथवा स्नान करण्याची आम्ही कसं नाही खाता त्या समय समंजस नाही म्हणून सांगून घेऊन पुराण ऐकलते आमका कळता म्हणताना हे अमृत स्वीकार करू का जरी नाव नेऊ का म्हणून सांगून घेऊन सर्व जण हुಟ್ಟದಾवन घेऊन बाहेर चाललीच स्नान करून करीच स्नान केली की स्नान करून घेऊन पूर जन हुಟ್ಟದಾवन घेऊन गोष्टी आरंभ करत असताना त्याने म्हणली की मोहिनीना तुमका अमृत जीवका नव्हे कष्ट करून घेऊन एकाची पंक्ती बसते म्हणून धरली समुदाय तुम्ही इंगड पंक्ती जाऊन घेऊन पैसाठी म्हणून म्हणून देवते एक पंक्ती केली की तशी जी अंका दैत्यांकनी पुरा एक पंक्ती करून सोडली की संत बित्तेर समेत एक दैत्यांक मना बित्तेरी संशय असेल की कितना काही देव कशी म्हणून सांगणारी आमका प्रत्येक हंतांतू प्रत्येक क्षणांतू समेत आमका खंयचे रीतीन एक तंत्र दिवन घेऊन आमका एक मेळण्याची करत असेल एक कुतंत्र देवते करतात तसे करून घेऊन आम्ही स्वल्प जागृत जावनच का म्हणून सांगून घेऊन एक स्वर्भानु म्हणून असेल की म्हणून तो बायसोर घेऊन वेश बदलावण करून घेऊन देवते गेले पंक्तींतू बैसून सोडतगे म्हणताना देवते पंक्तींतू एकलो दैत्य येऊन बसला अशी अमृत दिवचे एक मोहिनीनं आरंभ केला 3 दिवस सत्य एक अमृत तिगेला सौंदर्य पडवून घेऊनची प्रत्येक जण दौड धांपून घेऊन अमृत पिवचे म्हणा त्या सौंदर्य भितरी बुडून गेले पूर्ण जणे पिवचे आरंभ करतात अशी भितस्तर स्वर्भानु समेत पडतात पडून घेऊन आता अमृत माक मिळता म्हणून सांगून घेऊन अमृत स्वीकार करतानाची परमात्मा प्रत्येक गुप्त असतात म्हणताना हो देवतेंगेले गुंप असेल सर व्यक्ती नाही भाव म्हणून घेऊन ಕೂಡಲೇ ತಗಲೆ ಮೂಲದಾನ ಸಿಲ್ಸಿಲೆ ರೂಪ ಧಾರಣ ಕरून घेऊन तशी जी हत्तांतू चक्र धारण करून घेऊन त्या चक्रान तगले शिरस्स म्हणून सांगितलं सले तो कट्टुकोन सोडता छेदन कोण सोडता
छेदन कोण घेऊन तसंच ते शिरस्सा रुकून घेऊन रगत इत्यादी परा पडता म्हणतात ते एक शिरस्सा रुकून घेऊन एक अमृत म्हणून सांगितलं गळे दुखून घेऊन वत्तसिरके हे अमृत समेत काण घेऊन सोडतगे अशी काण घेऊन एक प्रदेश काम सोडतात त्यांची एक श्रेष्ठता सिलसिले क्षेत्राची नेमाचे म्हणून सांगितले एक क्षेत्र महाराष्ट्र चरित्र तुम्ही वाद्य म्हणून त्याला तंत्र कळता ते क्षेत्रांतू तगले शिरस्सು वचून घेऊन पडतगे तशीच तगले देह म्हणून सांगितलं सरे अनेके मुखार वच्चे संदर्भांतू ते त्रिशूल परमात्म धारण करून घेऊन ते त्रिशूल मुखांतर जाऊन ते देह ते अब्बोन घेऊन पडतगे त्यांची नेमासे म्हणून सांगून येत क्षेत्रगे ते 5 दिवस समेत महारसा मंदिरस म्हणून सांगून घेऊन म्हणतात तसं ते क्षेत्र तशीच त्या एक राहुल तक एक नामाची राहू म्हणून सांगून घेऊन म्हणतात म्हणजे संस्कृतांत राहू म्हणा शब्दाक शिरस्सु म्हणून सांगून घेऊन अर्थ म्हणताना त्या एक दैत्याने शिरस्स परमात्मान दावत्तांतू धारण करून घेतला तसं ते दावत्तांत धारण केलं तसं ते एक क्षेत्र त्या पर्वताची महालसा म्हणून सांगितलं एक पर्वत तसे करून घेऊन मोहिनी रूपिदान तसं ते नारायणाले स्वरूप रब्बिल तसं जागोची महालसा म्हणून सांगेल पर्वत तसे करून घेऊन तिका महालसा नारायणी म्हणून सांगून घेऊन नावारी प्रत्येक जन अपोचेक आरंभ करतात म्हणताना आमगेल किती एक होड सौभाग्य म्हणून सांगली असल ते एक महालसा नारायणी म्हणून सांगितलं तसले कुलदेवता घेऊन असतसले एकैक एक पंगड म्हणून सांगली आमगेल गौडसारस्वत ब्राह्मण म्हणजे आमगेल एक ब्राह्मण पंगड मात्र एक मोहिनी अवतार असेल तसले कुलदेवी स्वरूप दांगे असून घेऊन देवाले एक आराधना आदित्यची गोन्य निर्देशाची सांगून म्हणताना तसं ते एक देवाले क्षेत्राची अत्यंत श्रेष्ठता असेल तसले क्षेत्र म्हणतात तसं ते एक अमृत इत्यादी परा मेडल तसं जागोची ते नेवासी म्हणून ते महारसा क्षेत्र म्हणून महारसा चरित्र विचार येतात तशीच अनेक कसले म्हणून तैदुकून घेऊन मुखारी गोमांतकाक ऐन तसले बिचोली म्हणून सांगून एक ग्रामांतर रीची ते येऊन घेऊन हे देवालय एक आलयतर रीची पंडिताती म्हणून म्हणतात मुखार सुरू पोर्चुगीसाल्यानी पुरा आक्रमण इत्यादी पुरा दत्त असताना तैदुकून घेऊन वर्णापुर बेरणे म्हणून म्हणतात 5 दिवसाक तैदर रीची देवालय मूर्ती स्थापन करतात ते मूर्ती समेत सामान्य मूर्ती नाही ते सालिग्राम शिलेरुकून केलं तसले एक मूर्ती तसं ते एक मूर्ती स्थापन करून घेऊन देवालय आराधना इत्यादी तरी समेत पुनः विजापुर सुलतानांतर रीची आळविके इत्यादी परा येऊन संदर्भ त्यांना तरी समेत सर्व देवस्थान इत्यादी पुरा नाशदत्त असताना ते मूर्ती रीची मुखारसून भिन्न कोर्चनच म्हणून सांगून घेऊन ते मूर्ती ते सालिग्राम मूर्ती रीची ते एक अडकुसून दवरतात केली दवन घेऊन त्यानंतर तसलेची अनेक मूर्ती कोण घेऊन 2 नमने मूर्ती कोण घेऊन अनेक कडे दवन घेऊन सोडतात अशी 2 कडे दवरलं त्यांना मुखारसून ते सर्व हे पुरा नाश दावून घेऊन वतात नाश झाला त्यांना ते एक क्षेत्र कसं नाही म्हणून सांगणारी परशुरामान ते महारसा देविक शांतादुर्गे करी पुरा रपेल तसले जाग गेले गोमांतक क्षेत्र म्हणजे गोवा तसं ते एक क्षेत्र वेरणेंतनी पुरा असेल तसं ते नाश झालं त्यांना मुखारसून आम्ही काही आराधन कोण येऊचे म्हणून सांगून घेऊन त्यावेळारी त्यांनी मनांतू चिंतन करत असताना त्यांनी मुखारसून मार्गदोड म्हणून सांगून घेऊन क्षेत्रस ही एक स्थानांतू देवाला आराधन कोण येऊ का म्हणून सांगून अत्यंत सुंदर जाऊन सिलसिले एक मंदिर निर्माण करचे आरंभ करतात थई देसाई म्हणून सांगून घेऊन एक वंशस्थ त्यांनी समेत भारी एक त्यांनी त्यावेळारी ತಂಗೆಲೆ एक अनुज्ञ अवकाश इथे ತಂಗೆಲೆ अनुज्ञ घेऊन त्यांनी ते जाग घेऊन तसंच ते राजाले आश्रय असेल तसले जागे अंतू मार्दोळ क्षेत्रांतू ते मंदिर निर्माण करतात निर्माण जाऊन घेऊन आता मूर्ती प्रतिष्ठापन करूका नव्हे मूर्ती कैयच म्हणून सांगून घेऊन स्वतःच्या वत्ताके स्वतःच्या वत्त असताना मूर्ती काही हंका मिळणार तशीच अनेके स्वतःच्या वत्त असताना एक मुहूर्त निगदी करून सोडतात ते खंयची मुहूर्त म्हणून सांगणारी मुखारसून माघ शुद्ध पंचमीक समजावून घेऊन आम्ही ते महारसाले एक ते प्रतिष्ठापन करूका म्हणून सांगून त्यांनी मना भितरी चिंतन करून घेऊन मूर्ती स्वतःच्या वत्ताके तै वचून घेऊन एक भुईंतू खनन करत असताना मूर्ती मिळले भारी संतोष दिले की संतोष जाऊन घेऊन ते मूर्ती आम्ही हंगा देवस्थानात प्रतिष्ठापन करूया म्हणून सांगून घेऊन कोणाच्या बत्त असताना अंतु मिगले सन्निधान संत मात्रश्य म्हणून देवाला आज्ञे देवील ते महारसा नारायणी तशी जी त्या तुम्ही वराती मार्दोळ काही दवर्क म्हणावं सांगता म्हणून सांगून घेऊन
ते मागची वृक्षाला घेऊन घेऊन दवन सोडतागे तशीच उपासताना शोधून घेऊन वत्तागे उपास वत्त असताना अनेक मूर्ती मिळते अनेक मूर्ती मिळत तेन्ना ते मूर्ती कसन करचे म्हणून सांगून घेऊन प्रतिष्ठापन करूया म्हणून पडरी देवी अनुग्रह दत्तके हंतो समेत ಸ್ವಲ್ಪ ಮಾತ್ರ ನಿಮಗೆ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ हे तुम्ही तुमगे गर्भगुडी लगीच ते तुम्ही प्रतिष्ठापन करा आजीಗೆ गर्भगुडी लगी एक महालसा नारायणी लेखते मूर्ती तुम्ही पुढचे मिळता त्या ती मूर्ती प्रतिष्ठापन दत्तके तशीच पुन्हा अनिमुखार्सुन त्यांनी सुद्धूच्या वत्तस्तನ ಕೈ ಸುದ್ದಿಲರ ಸಮೇತ ಮೂರ್ತಿ ಮೇಳನ एक जाग वस्तके ಇದೆ ते जागेंतू नाग भोवत स्वरूप भोवत स्वरूप यत्न पडल्यार समेत थंयची प्रदक्षिण काम घेवन भोवत आसतगे तशें आसतना हंगाश्य पूर्की म्हणून सांगून घेवन तांकां मना भितर चिंतन जावन घेवन ते सर्पाक पूजन करून घेवन सर्पा आज्ञे अनुज्ञे घेवन थंय खनन करता आसतना एक मूर्ती मेळटा त्यांची 5 दिवस आमी कसान पळयताली त्यांची महालसा नारायणीले अत्यंत श्रेष्ठ राम सिंगले सालिग्राम मूर्ती थंय मेळचे कारण जाता पळयत आसतना देवाले तोंडकी रूप कसने तंतु ಕೊಡಚೆ ಮೇಳನ ಕೇವಲ ದೇವರ ಯಜ್ಞೋಪವೀತ ಮಾತ್ರ ಕೊಡಚೆ ಮೇಳ್ತಗೆ ಪಡೆದಸ್ತನ ಸ್ತ್ರೀ ರೂಪ ಕೊಡಚೆ ಮೇಳ್ತಗೆ ಕಶಸ್ತನ ಅಮ್ಮಿ ಕಶ್ಯಂಗ ಆರಾಧನ ಕೊರ್ಚೆ ಏಕ ಶಿಲ್ಪಿಕನಿ ಪರಾಪನ ಹಾಣಿಗೆವನು ತಕ್ಕ ರೂಪ ಹಡಯವೆ ಮುನ್ಸಂಗನ್ ಗೆವನು ಶಿಲ್ಪಿಕ ಅಪೇದಚ್ಕೆ ಅಪೋನ್ ಗೆವನು ತದನಂತರ ते रूप हाडोका मुनसंगन घेऊन प्रयत्न करतागे ते प्रत्येक ते शिल्पीನ एक मार्चे वत्त असताना तंतुदेवनु रगत येवचे आरंभ जातगे म्हणतना तसलते देवाले सानिध्य सिद्ध तसलते शील आम्ही अशीच आराधना करूया म्हणून तसलते मार्दोळांतू देवाले आराधना ಆಗಿದ್ದ ರೀತಿ ನೂಚಾನ जावन घेवन सर्व कुळाविकी भक्तजनकी सर्वजन उठ जावन घेवन ते गोंयची राणी म्हणून तिका म्हणतात तिगेले आराधना नारायण स्वरूपी जावन तिगेले आराधना चलून घेवन येतसाठी तशें तिगेले माघ बहुळ पंचमीक समजावन घेवन ते प्रतिष्ठापन जावन घेवन तिगेले वैभव आरंभ जाता म्हणटना अशी एक मोहिनी अवतार रूप तिने ते महालसा पर्वत येवन घेवन महालसा नारायणी म्हणून सांगून घेवन प्रसिद्ध जाता म्हणून सांगून अशें म्हणटना अमृत मथन करून घेवन आमकां अमृत हळद सल देव धन्वंतरी रूपी परमात्मा तशीच मोहिनी रूपारी कोणा योग्यस्की तांकां मात्र दिवचेक आरंभ केले अशी एक अमृत समेत कोणाक पूरजन दिली पडे देवा कोणा योग्यस्की तांकां मात्र दिले एक सज्जन पंक्तींतू एक वायट जन देश बदलावण कोण इलरी तो सज्जन जायना म्हणून सांगून घेवन ते आमकां कथाभाग तांकां दाखोवन दिले अशी महालसा नारायणीले दिव्य दावण सिलसिले चरित्र 5 दिवसाक आमी सर्वजन मुक्त जावन घेवन देवाले सन्निधानांतू चिंतन केलेलं आसा म्हणटना देवाले अनुग्रह सदाकाल असो तुमगे गुरुदेवाले अनुग्रह म्हणटना कालकालाक ते देवाले सेवा कोटसर भाग्य परमात्मा अनुग्रह करो 5 दिवसाक एक जन्मदिवस म्हणून सांगून मागयले एक निमित्त मात्र जावन घेवन एक देवता आराधन करून घेवन हे जगत्यांतू आमगेले कसन कसन संतोष आसा परमात्मा अर्पण करून आमी स्वीकार करूं का म्हणलेक एक निदर्शन 5 दिवसाक तुमी केलेलं आसा म्हणटना देवाला अनुग्रहान तांगे मुखावे जीवनांत सकल सौभाग्य दांपत्य जीवनांत दीर्घ दांपत्य अशीची आयुरारोग्य भाग्य पुरा दिवन चरडू बाळांक ತಂಗೆ ಜೀವನಾಂತೂ सकल सौभाग्य परमात्मान अनुग्रह करूका तशी कोण कोण पुरा हांगा देवाच्या सन्निधानांत येवन पावून घेवन तसं प्रार्थना करतागी सर्वे प्रार्थने परमात्मान अनुग्रह करून लाभ घेवन तशी असले अनेक कथा भागनी पुरा कालकालाक 5 दिवसाक आमी अशी प्रत्यक्ष जावन पळयत आता यूट्यूब असं पुरा हाजी मुखांतरीचे आमकां मनांत येता तेन्ना आमी चिंतन करयत असं पुरा तुमकां चांग आयकूत तशी जावो चांग पळोवंक तशी जावो देवान अनुग्रह सदाकाल सर्वांक ते परमात्मा अनुग्रह करो म्हणून देव सन्निधानांत प्रार्थना करतजी तिगेले दोन उत्तर हरिगुरु चरणा भितर अर्पण करतो सर ते सर्व संपूर्णः सर्व दोष विवर्जितः प्रियतां प्रीत एवालं विष्णुर्णे परमसुहृद कायेन वाचा मनसा इन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा स्वभावा करोमि सकलं परस्मै नारायणाय समर्पयेत् श्रीकृष्णार्पणमस्तु।